2026 अर्थातच नाणेफेकीचा कौल लागला जातोय तो किल्ले पुरंदर या संघाच्या बाजूने. सचिन सर आपल्या सोबत आहेत. सचिन सर, प्रथम निर्णय काय असेल? आमचे फिल्डिंग घ्यायचा निर्णय असेल पहिला. कालचा दिवस, ही संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे आत्तापर्यंत घडली गेली आहे, ज्या प्रकारचे सामने आपण पाहिलेत आणि उपांत्य फेरी, प्रथमतः पुरंदर संघ आपण पाहतोय की उपांत्य फेरीत दाखल होतोय. कशा प्रकारचा उत्साह संघामध्ये आहे आणि कशा प्रकारची तयारी या उपांत्य फेरीसाठी केली? उत्साह तर खूप आहे. ऑलरेडी आमचे प्लेयर पण इंज्युर्ड 2 झालेले, तरी पण आम्ही त्यातून सुद्धा टीम बांधणी करून आमचे संघ मला दोन्ही संघ मला म्हणजे आमचे पंदिरकर सर, जगताप मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला एवढा सपोर्ट केला की त्यांनी म्हणजे तुम्ही काही करा, म्हणजे त्यांनी कधी बर्डन आणलं नाही आमच्यावर की बाबा तो असा खेळ तसं खेळ. त्यांनी दोघांनी मिळून एवढं आम्हाला सपोर्ट केला आहे. त्यामुळे आम्ही फक्त 11 पाणी द्यायला पण आमच्याकडे कोण नव्हतं, तरी पण आम्ही आत्ता सेमीफायनलला आलो. अप्रतिम. निश्चितच संघ मालकांचा सपोर्ट आणि त्यांचा पाठिंबा हा नेहमीच महत्त्वपूर्ण ठरतो. आणि तो तुम्ही आवर्जून उल्लेख केला की त्यांनी कोणत्याही क्रिकेटिंग टर्मच्या बाबतीत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गायडन्स केला नाही किंवा तिथे त्यांचा हस्तक्षेप पाहायला मिळाला नाही. त्यांचा पूर्णपणे तुम्हाला सपोर्ट आहे. तुम्ही खेळा, आनंद घ्या आणि तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. आणि याचीच आवश्यकता असते घरी कोणत्याही संघ मालकाकडून, ती पाहायला मिळते आणि त्याचा रिझल्ट आपण पाहतोय. उपांत्य फेरीपर्यंत आपला संघ पोहोचलाय. सचिन सर, आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा या सामन्यासाठी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पन्हाळा संघाचे संघनायक देखील आहेत संतोष सर. संतोष सर, विशेषतः आपली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण राहिली आणि आपल्या संघासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. उपांत्य फेरीचा आपला देखील प्रवास इतर संघांप्रमाणेच राहिला आहे. प्रत्येक संघ जवळपास एक विजय एक पराजय नंतर यानंतरच उपांत्य फेरीत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. आत्तापर्यंतचा प्रवास कशा प्रकारे तुम्ही त्याचा अनालिसिस केला आहे? उपांत्य फेरीमध्ये कशा प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न असेल, कशा प्रकारचा अप्रोच असेल? नक्कीच पहिला सामना जर बघितला तर खूप घाई झाली आमच्या पहिल्या सामन्यामध्ये, पण नंतरच्या सामन्यामध्ये आम्ही कमबॅक केला. सगळ्या प्लेयरने खूप मेहनत केली आणि आमच्या पण सुद्धा संघ मालकांनी कधी आमच्यावर बर्डन नाही ठेवलं की तुम्ही असं खेळा किंवा तसं खेळा. सगळं जबाबदारी आमच्यावरच टाकल्या आणि सगळ्या टीमनी चांगला इफर्ट्स टाकला आणि मेहनत करून आम्ही इथे आलो. त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन. धन्यवाद सर. आपण जास्त वेळ घेणार नाहीये. भूषण सर, मनपूर्वक आभार. मित्रांनो, नाणेफेकीचा कौल लागलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. किल्ले पुरंदर संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा स्वीकार त्यांनी इथे केलेला पाहायला मिळतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, आनंद घ्या. अर्थातच तुम्हाला सर्वांची आवडती स्पर्धा MPL 2026 सीझन 4. थँक्यू. पहिला सामना किल्ले पन्हाळा विरुद्ध किल्ले पुरंदर. संगमालक श्री अनिल अंकलगी साहेब आणि किल्ले पुरंदरचे संगमालक आहेत ते म्हणजे धीरज कुमार पंदिरकर आणि श्रीमती मिनल जगताप यांच्या संघांमध्ये रंगणार आता थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. मी पंचांना विनंती करेल, आपण मैदानाचा त्वरित ताबा घ्यायचा आहे. आपण सामन्यांना त्वरितच सुरुवात करणार आहोत. आज सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आज जे सामने होणार आहेत आपल्याला माहित असेल, किल्ले पन्हाळा विरुद्ध किल्ले पुरंदर हा पहिला सामना रंगणार आहे. त्याच्यानंतर क्रमांक 2चा जो उपांत्य फेरीचा सामना होईल तो किल्ले रायगड विरुद्ध किल्ले कोंढाणा यांच्यात एक उपांत्य फेरीचा सामना. 2 नवीन आपल्याला ह्या वर्षी पर्व 4थ्यामध्ये 2
नवीन संघ अंतिम फेरीत बघायला मिळतील. त्याचसोबत आज महिलांसाठी विशेष सामन्याचं आयोजन केलेलं आहे. महिला प्रदर्शनी सामना आहे. स्वराज्य जननी जिजामाता महिला क्रिकेट संघ विरुद्ध महाराणी ताराबाई महिला क्रिकेट संघ यांच्यामध्ये आज महिलांचा विशेष प्रदर्शनीय सामन्याचं आज इकडे त्याचीही शुभारंभ होणार आहे आणि त्याच्यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. तर पाहूया आज कोणता संघ ह्या आकर्षक चषकावर आपलं नाव कोरतोय. आपल्याला नवीन अंतिम फेरीत 2 संघ मिळालेले आहेत. परवा एकूण 4 संघ पोहोचलेले आहेत उपांत्य फेरीमध्ये आणि 2 संघ अंतिम फेरीपर्यंत जातील आणि एक संघ मात्र हे आकर्षक चषक आपल्या सोबत हे करंडक घेऊन जाईल. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा थोड्याच वेळात आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. मी पंचांना विनंती करेन आपण मैदानाचा त्वरित ताबा घ्यायचा आहे जेणेकरून आपण सामन्याला सुरुवात करू शकतो. दोन्ही संघांना नंबर विनंती करण्यात येते. आपला 12वा खेळाडू कृपया करून कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघांचा एक एक खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये कृपया करून पाठवायचा आहे. उपांत्य फेरीचा सामना आपण आता लगेच सुरू करतोय. आपल्याला माहित असेल पुरंदर संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले पन्हाळ संघाला फलंदाजीसाठी. आज दिवस 3रा चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दोन्ही संघाने एक नोंद घ्यायची आहे. 66 षटकांचा सामना राहील. दोन्ही नेते सगळ्याच संघाने याची नोंद घ्यायची आहे. 66 षटकांचे हे सामने राहतील. तर विनंती करतो आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सामन्यांना सुरुवात करूया. पंच उपस्थित झालेले आहेत. दोन्ही संघांचे कर्णधार यांना विनंती करतोय. सचिन जाधव साहेब पुरंदर संघाचे कर्णधार, आपण लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आणि क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. एकूण 3 दिवस चाललेल्या सामन्याच्या अंतिम दिवसामध्ये पदार्पण करीत आहे. आपल्याला माहित असेल
गेले 3 दिवस रणसंग्राम चालू होता क्रिकेटचा, मास्टर्स प्रीमियर लीगचा पर्व चौथीचा. अप्रतिम खेळी, अप्रतिम सगळ्यांचं प्रदर्शन राहिलं, सगळ्या संघांचं प्रदर्शन राहिलं. परंतु पर्व चौथ्यामध्ये यावेळी आपल्याला नवीन संघ पाहायला मिळतात. उपांत्य फेरीमध्ये जे पारंपरिक संघ होते ते मात्र कुठेतरी पाठी पडलेत आणि आज मात्र 4 नवीन संघ आपल्याला उपांत्य फेरीत पाहायला मिळतात आणि 2 संघ मात्र प्रवेश करतात अंतिम फेरीमध्ये. तर वेलकम. आपण बघताय तर आपल्याला माहित असेल पहिल्या सीझनचा फायनल 15 संघाने खेळला होता आणि आज मात्र पुन्हा एकदा ती अतिशय अप्रतिम अशी परिस्थिती आहे आणि 15 संघ उपांत्य फेरीत आहे. तर पाहूया अंतिम फेरीपर्यंत धडक मारते का हा संघ, का त्यांना किल्ले पुरंदरचा च्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात. तर किल्ले पुरंदर नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणासाठी उपस्थित झालाय. 6 षटकांचे सामने राहतील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आपल्याला माहित असेल शिस्तबद्ध संघासाठी पारितोषिक आहे, तर वेळेत येणं त्याचप्रमाणे पंचांशी सामंजस्य असं वागणं ठेवणं फार महत्वाचं आहे. सगळे सामने वेळेत संपवणं, त्याचप्रमाणे कमिटी मेंबरशी व्यवस्थित सामंजस्य राखणं, चांगलं कोऑर्डिनेशन ठेवणं, शिस्तबद्ध संघ त्याच्यासाठी ओळखला जातो. सलामीसाठी आपल्याला दिसत आहे ते म्हणजे अतुल बागडे आणि संकेत सोळे, दोन्ही पारंपरिक सलामीचे फलंदाज किल्ले पन्हाळा संघाकडून. गोलंदाजी मार्गावर आपल्याला दिसतील सचिन जाधव संघासाठी पहिल्या षटकाची सुरुवात करतील. आजच्या उपांत्य फेरीचा सामना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठीची धडपड आणि ती फाईट बघायला मिळेल आपल्याला. 6 षटकांचे सामने, पंचांनी आपली पोझिशनिंग घेतलेली आहे. दोन्ही सलामीवर मैदानात उपस्थित. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक सुरू होईल. जो नियम कालपर्यंतच्या 2 दिवसामध्ये होता तोच नियम मात्र आजही आहे, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. 2 षटकांचा पॉवर प्ले षटक, ही षटक 2 षटक, पहिली 2 षटक पॉवर प्लेची षटकं राहतील. त्याचप्रमाणे 2 षटकानंतर ड्रिंक्स आपण आतमध्ये नेऊ शकतात. त्याचप्रमाणे चेसिंग ही कंपल्सरी, आपल्याला 1 धाव जास्त करायचीच आहे. जो संघ पाठलाग करत असेल धावांचा, हे लक्षात घ्यायचंय. अतुल बागडे, संकेत सुळे दोघेही सलामीवर मैदानामध्ये. चेंडू क्रमांक 1 टाकण्यासाठी सज्ज होते सचिन जाधव. सुरुवात होते पहिली उपांत्य फेरी सामना किल्ले पन्हाळा विरुद्ध किल्ले पुरंदर. चेंडू क्रमांक 1 अतुलसाठी. यावेळेला मात्र पहिल्याच चेंडूवर अपील आणि उपांत्य फेरी सुरू व्हावी तर अशी सचिन जाधवच्या रकान्यामध्ये एक मात्र विकेट इथे लिहिली जाते. पहिल्या चेंडूवर गोल्डन डक बाद होताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे अतुल बागडे. मोठा हादरा पहिल्याच चेंडूवर आपले इरादे मात्र स्पष्ट करताना किल्ले पुरंदर. यासाठी आपण नाणेफेकीचा कौल जिंकून, त्यांना माहिती आहे आपल्याकडे जी गोलंदाजांची भरण आहे ते अप्रतिमरित्या त्याला आपण तिकडे पोझिशनिंग करतात. त्याच्यानंतर आज सचिन जाधव यांच्याकडे पहिलं षटक दिलं आणि पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकवर बाद होताना आपल्याला दिसतोय अतुल बागडे. हादरा मात्र बसताना दिसतोय. आता मात्र थोडीशा रणनीतीत थोडासा बदल करण्याची गरज. अतुल बागडेची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज द फ्रेश लेग्स आलाय पवन चव्हाण. पाहावं लागेल कुठल्या प्रकारची रणनीती मात्र तिकडे आता इम्प्लिमेंट करतायत पवन चव्हाण. पहिल्या चेंडूवर अप्रतिम चेंडू गेला होता, अगदी खोलात चेंडू टाकला होता, पायचीत पकडला, पंचांकडे लाऊड अपील झालं आणि एक गडी मात्र 0 या धावसंख्येवर बाद झालाय.
अजूनही थोडंसं पॉवर प्लेचं षटक. फिल्डिंग पोझिशनिंग हलकीशी चेंज करताना सचिन जाधव आपण बघताय ऑन स्क्रीन. चेंडू क्रमांक 2 नवीन फलंदाज पवन चव्हाण यांच्यासाठी. फुलटा चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेमध्ये चेंडू तटवला पाहावं लागेल. चौकाराच्या दिशेमध्ये जातो का पर्यंत अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा तिकडे वाचवल्यात. तेवढंच अप्रतिम थ्रो ही फेल चांगली तिकडे फेकी केलेली आहे. म्हणजे संघाचं खातं उघडलंय पवन चव्हाणने 2 धावांनी. सुंदर क्षेत्ररक्षण आपण तिथे बघितलं. चांगलं प्रदर्शन दत्ता ब्राह्मणे जे गोलंदाजही आहेत, अप्रतिम गोलंदाज आहेत. आज मात्र क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी अंतिम फेरीत गाठण्यासाठी संपूर्ण प्राणपणाला लावताना आपल्याला दिसत आहेत सगळे खेळाडू. सचिन जाधव यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पवन चव्हाण तयार. याला मात्र हलक्या हाताने जेंटल पुश कव्हर पॉईंटच्या दिशेमध्ये थ्रो फेकण्यासाठी सज्ज तिकडचे कव्हरचे खेळाडू, परंतु स्वतःला मात्र तिकडे थांबवले. सचिन जाधव यांनी त्यांना थांबवले. स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला दिसते. नवीन फलंदाज आता संकेत सुळे फलंदाजी मार्कवर तयार होतील पुढचा चेंडू खेळण्यासाठी. डावखुरे आहेत उजव्या हाताचे फलंदाज संकेत सुळे पहिल्या चेंडूचा सामना करतील. सचिन जाधव यांच्या आतापर्यंत एक गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न होताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे किल्ले पन्हाळा संघाचा. पुढचा चेंडू सचिन जाधवचा. संकेत सुळे पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव मात्र तिकडे नक्कीच मिळेल. धावसंख्या आणखी 1ने पुढे जाते. पवन चव्हाण मला असं वाटतं त्याची जी स्ट्रॅटेजी आहे की आपण जास्तीत जास्त धावा पहिल्या ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर ठोकाव्यात. कारण ज्या प्रकारचे त्याने मगाशी दोन्ही वेळेला बॅटचा फ्लिक केला होता, जोर होता मध्ये असं म्हणायला हरकत नाही, परंतु थोडीशी बॉडी वॉर्म व्हायला वेळ लागतो जेव्हा पहिला सामना आपला असतो आणि खास करून तो जेव्हा उपांत्य फेरीचा सामना असतो. त्याच्यामुळे थोडं बॉडी आणि ब्रेन कंट्रोलिंग याला फार महत्त्व दिलं जाईल. पुन्हा एकदा पवन चव्हाणसाठी सचिन जाधव. पुन्हा एकदा फुलटा चेंडू गेला तो मिड विकेट रिजन मध्ये. खेळाडू तिकडे तैनात. चांगला शूट सचिन गुप्ता अप्रतिमरित्या स्वतःला मात्र तिकडे तैनात केलंय. एक भिंत आहे तिकडे. एक भरोशाचा खेळाडू तिकडे पोझिशनिंग केलंय. आणखी एक धावसंख्या पुढे सरकते. संकेत सुळेसाठी पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होते संकेत सुळे. सचिन जाधव यांचा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. सचिन गुप्ताच्या हातात चेंडू मात्र निसटलाय. चांगला मात्र तिकडे सागर गुप्ताच्या हातातून हा चेंडू मात्र निसटलाय. मला वाटतं याच्या पूर्वीच्या चेंडूवर थोडासा सागर गुप्ता आपण बघत थोडासा वाईडिस्ट होता, थोडासा बाहेर होता, परंतु त्याने स्वतःला पोझिशनिंग मात्र त्या मिड विकेटच्या दिशेमध्ये केलं आणि परिणामस्वरूपी हा झेल सुटला. आणि झेल सुटलाय कोणाचा तर संकेत सुळे जाधव. इन्फॉर्म आहे कालपासून चांगली फलंदाजी केली त्याने आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झाली होती 9. धावांची गती मात्र बरोबर राखलेली आहे ती किल्ले पन्हाळा संघाने. 6 षटकांपैकी पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. अजून 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 9 वर येऊन पोहोचला. एक गडी बाद पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट आली होती. हाही गडी बाद होऊ शकला असता. तेच सांगतो जर क्रमांक 5 चा जेव्हा चेंडू होता तेव्हा थोडासा वाईडिश होता. अगदी लॉंग ऑनच्या दिशेमध्ये होता, परंतु स्वतःला नंतर एक चेंडू आल्यानंतर तिकडेच त्यांनी पोझिशनिंग करतो, तिकडेच त्यांनी स्वतःला स्टेबल करून घेतला आणि झेल मात्र आला लॉंग ऑफ कडे. आपल्याला माहित असेल 30 मिनिटाचा टाइम आहे एक इनिंग संपायला, तर त्याचा थोडासा मान राखायचा आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला षटक क्रमांक 2 घेऊन येताना दिसतोय तो म्हणजे भूषण पवार. अजूनही पॉवर प्लेचं षटक चालू. क्रमांक 2चं षटक चालू. पाहूया पवन चव्हाण काय करतोय. कारण सरासरी मात्र धावगती जी व्यवस्थित ठेवली. 9 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. गडी जरी एक बाद झाला असला तरी अटॅकिंग मोडवर जात आहेत का पवन चव्हाण का अगदी डिफेन्सिव्ह मोडवर जातात ते आता बघावं लागेल. कारण ज्या प्रकारची भूषणची गोलंदाजी राहिली, अप्रतिम गोलंदाजी केली कालपर्यंतच्या सगळ्या लीग मॅचेस मध्ये. दिवस पहिला दिवस दुसऱ्यामध्ये थोडंसं मात्र नंबरिंग मध्ये पाठीपुढे झाले होते, परंतु आता मात्र सचिन जाधव यांच्या चांगल्या षटकानंतर भूषण याच्याकडे हा चेंडू सोपवण्यात आलाय. थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन. पॉइंटचा खेळाडू 38 सर्कल मध्ये.
आउटसाइड ऑप्शन खेळण्याचा प्रयत्न अप्रतिमरित्या त्याला टोलावलाय, मैदानाच्या बाहेर जातोय. पहिला चौकार येतोय, MPL चौकार पहिल्या उपांत्य फेरी सामन्यातील दुसरा चौकार, सीमारेखा पार चौकार. 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकते आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार, फायदा उचलतायत पवन चव्हाण, फायदा उचलतायत पॉवर प्लेच्या षटकांचा. त्यांना माहिती आहे याच्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर खेळाडू जातील, थोडंसं मात्र कुठेतरी धावा करण्यामध्ये अवघड जाईल. सुरुवात मात्र चांगली केली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप जाऊन चेंडू मात्र चांगल्या रीत्या टोलवला तो स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चौकारासाठी. चेंडू क्रमांक 2 पुन्हा एकदा पवन चव्हाण तयार. भूषण करेल गोलंदाजीची सुरुवात. पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय मिड विकेटच्या दिशेमध्ये, चेंडू ट्रॅव्हल करतो पुन्हा एकदा चौकाराच्या लाईन पर्यंत, बाउंड्री पर्यंत गेलाय, सीमारेखा पार. MPL चौकार अप्रतिम, बॅक टू बॅक 2 चौकार, 2 चेंडू मध्येच 8 धावा आपल्या संघासाठी मात्र जोडल्या गेल्यात. आणि फलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे पवन चव्हाण. भूषण पवारवर हवा तेवढा अटॅक मात्र केला जातोय. हाणामारीचं षटक टार्गेटिंग ओव्हर केलं जातंय. कुठेतरी ही धावसंख्या 25 पर्यंत नेण्याचा मानस मात्र आता आपल्याला दिसतोय तो म्हणजे पवन चव्हाणचा. 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. पाहावं लागेल चौकारांची हॅट्रिक करू शकतात का. थोडंसं म्हटलं फिल्डिंग मध्ये परिवर्तन करण्यात येतं. एक खेळाडू मात्र अजून पॉईंट कव्हरच्या दिशेमध्ये, मला वाटतं चेंडूची जी आता मात्र जी दिशा असेल ती मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप असेल, कारण दोन्ही चेंडू मात्र खेचून आणण्यात आले होते ऑफ स्टंप कडून. क्रमांक 3चा चेंडू पुन्हा एकदा पवन चव्हाण तयार. या षटकातील झेल मात्र तिकडे जातोय. वाटलं होतं चौकारांची हॅट्रिक होईल, परंतु चांगला झेल मात्र तिकडे. दत्तात्रय ब्राह्मणे अप्रतिम क्षेत्ररक्षकांपैकी एक क्षेत्ररक्षक, आणि त्यांनी मात्र तो झेल टिपलाय. चुकीचा माणूस निवडला तो म्हणजे पवन चव्हाण याने. आणि तिसऱ्या चौकाराच्या नादामध्ये आपला विकेट मात्र जाताना दिसतात, आणि तंबूत आश्रयासाठी विश्रामासाठी जाताना पवन चव्हाण. आणखी एक गडी बाद होतोय. फलंदाजी मार्फत आपल्याला दिसत आहेत योगेश जंगले. काल क्षेत्ररक्षणामध्ये आपली चमक दाखवली होती. पाहूया फलंदाजीमध्ये आपली चमक दाखवत आहेत का. काल 60% चेंडू मात्र त्यांच्याकडे आले, 60% चेंडू अडवले गेले, आणि त्याच्यामध्ये त्यांनी 3 कॅचेसही घेतल्या. एका हाती सामना त्यांनी फक्त झेल पकडूनच फिरवला होता. असे योगेश जंगले आपल्याला फलंदाजी मार्फत दिसत आहेत. विकेट मात्र मिळाले भूषण पवार याला. पाहावं लागेल द फ्रेश लेग्स योगेश आपल्या संघासाठी काय करतो. योगेश जंगले मोठा चेंडू, चांगला चेंडू पटवला. पाहूया कुठपर्यंत जातो, तिथे खेळाडू उपलब्ध आहे का नाही पाहावं लागेल. परत एक चौकार येतोय, षटकातील 3रा चौकार, आणि अप्रतिम 4थ्या घेरवरच गाडी चालवण्याचा प्रयत्न योगेश यांचा, यशस्वी प्रयत्न. आतापर्यंत 4 चेंडू झाले, 4 चेंडू मध्ये 3 चौकार आलेत, 1 गडी बाद झालाय. आपल्या इरादे मात्र योगेशने स्पष्ट केलेत, योगेश जंगलेने स्पष्ट केलेत. मगाशीच मी सांगितलं क्षेत्ररक्षणात आपली चमकदार कामगिरी केली, फलंदाजी ती तेवढीच चांगली कामगिरी करतायत. पहिल्याच चेंडूवर आल्या चौकार. डगआउट मध्ये संपूर्णपणे आनंदी वातावरण. भूषण पवारचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा थोडंसं फिल्डिंग पोझिशनिंग चेंज करण्यात येतं. डीप मिड एक्स्ट्रा डीप मिड विकेट मध्ये एक खेळाडू आणखी उपलब्ध करून दिलाय. 38 सर्कल मध्ये पॉईंटच्या खेळाडूला आणलाय. पुढचा चेंडू भूषण पवारचा सामना करण्यासाठी योगेश जर्सी क्रमांक 7 सज्ज. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेमध्ये, चेंडू मला वाटतं ट्रॅव्हल करतोय का पाहूया. खेळाडू त्याच्या मागे मात्र तिकडे पाठलाग करताना दिसतोय. दोन्ही खेळाडू लॉंग ऑनचा खेळाडू, आणि आणखी एक चौकार. अत्यंत महागडं असं षटक आपल्याला भूषण पवारचं होताना दिसतंय. प्रत्येक चेंडू तटवला गेलाय मैदानाच्या बाहेर सीमारेखा पार, आणि जो झेल घेतला होता पवनचा तोही अगदी बाउंड्री लाईनला घेतला होता. कदाचित तिकडे जर थोडीशी उंची गाठली असती तर षटकाराच्या दिशेने गेला असता. अतिशय महागडं षटक टाकताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे भूषण पवार. 1 गडी बाद जरी झाला असला तरी मात्र ॲव्हरेज आहे, जो गोलंदाजीचा ॲव्हरेज आहे तो मात्र कुठेतरी नेस्तनाबूत होताना दिसतोय, खराब होताना दिसतंय आकडे. आणि मात्र फलंदाजी संघ किल्ले पन्हाळा आपल्या फॉर्म मध्ये, आणि त्याचं कारण आहे योगेश जंगलेची फटकेबाजी. पुन्हा एकदा यावेळेला मात्र अपील, तिकडे लाऊड अपील केलाय पंचांनी, तो अपील फेटाळलाय. थोडासा फुलर लेनचा चेंडू, थोडीशी त्याला मात्र हाईट दिली होती,
आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या येऊन ती पोहोचली आहे ती म्हणजे 26 या धावसंख्येवर. अपेक्षित धावसंख्या गाठली आहे ती किल्ले पन्हाळा संघाने. अत्यंत महागड असं षटक. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र आपण बघू शकता एकूण 17 धावा आल्यात. पुढच्या संघाने तयार व्हायचंय तो म्हणजे किल्ले रायगड, संगमालक्ष्मी भूषण देसाई आणि अमोल बुतकोंडवार. त्याचप्रमाणे किल्ले कोंढाणा त्यांच्या विरुद्ध जो संघ असणार आहे किल्ले कोंढाणा संगमालक श्री मोहनराव कोरे आणि श्रीमती रेखा खांडेकर बोराडे. आपण उपस्थित राहायचं. थोड्या वेळाने आपला नाणेफेकीचा कौल करण्यात येणार आहे. आतापर्यंत मॅचची जी समरी आपण बघितली तर चांगल्या प्रकारे फटकेबाजी झाली. थोडासा उन्हाचा तडाखा वाढतोय. कालही असंच झालं होतं. अगदी सकाळी थोडासा गारवा जाणवत होता, त्याच्यानंतर उन्हाचा तडाखा वाढायला गेला. ग्राउंड थोडं ड्राय झालं आणि पहिल्या 2 मॅचेसमध्ये मात्र 75 ते 65 धावसंख्ये ते 85 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली ज्यांनी पहिली फलंदाजी केली. त्याच्यानंतर कुठेतरी उन्हाचा तडाखा जेव्हा संध्याकाळी कमी व्हायला लागला तेव्हा मात्र जो गोलंदाजी संघ होता तो मात्र भारी पडायला लागला. जो वेग होता, हवा होती. पाहावं लागेल आता ही धावसंख्या कुठपर्यंत मजल मारते. 2 षटकामध्ये अगदी 26 धावा संघासाठी कमवल्यात त्या म्हणजे किल्ले पन्हाळ्याच्या या दोन्ही फलंदाजाने. आणि त्याच्यामध्ये जास्त जर श्रेय कोणाचं द्यायचं झालं तर आपण फलंदाजी आपल्या स्क्रीनवर बघत आहात तो म्हणजे योगेश जंगले. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्गावर आपल्याला दिसतो तो म्हणजे विश्वनाथ पुजारी. योगेश जंगले पुन्हा एकदा तयार होते. पाहावं लागेल जी किमया त्याने आता दुसऱ्या षटकामध्ये केली होती त्याचंच सातत्य तिसऱ्या षटकामध्ये ठेवतोय का विश्वनाथ पुजारी. थोडंसं फिल्डिंग मध्ये आता मात्र फील्ड ओपन झाली आहे. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपलेली आहेत. विश्वनाथ पुजारी ऑन द मार्क. सामना करण्यासाठी योगेश तयार. आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न. थोडासा चेंडू पुन्हा एकदा जोराने टोलवण्याचा प्रयत्न फसलाय. बॅट आणि बॉल मध्ये दोघांमध्ये मोठा गॅप आपल्याला दिसतोय. बॅटरची थोडीशी पोझिशनिंग बघून यष्टीरक्षकाने मात्र खेळाडूला आणखी पाठी ढकलले. फटका चांगला गेला तर लॉंग ऑफच्या दिशेमध्ये खेळाडू तिकडे तैनात आहे. अगदी स्वतःला मात्र तिकडे 4-5 पावलांमध्येच आणि तिकडे रिस्की रन मात्र तिकडे चोरलाय. 2 चोरट्या धावा म्हणायला हरकत नाही कारण ती एकच धाव होती खरं बघायला गेलं तर. परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. संकेत सोळे आणि योगेश जंगलेमध्ये 2 धावा ज्या हव्या होत्या त्या मिळाल्यात. त्याच्यामध्ये जो निर्धाव चेंडू गेला होता त्याला मात्र कुठेतरी आता साथ लाभली ती ह्या 2 धावांची. चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ होईल. विश्वनाथ पुजारी गोलंदाजी मार्कवर तयार. सामना करण्यासाठी पुन्हा योगेश तयार. फटका चांगला. चेंडू हवेत आहे. खेळाडू त्याच्या खाली आहे का पाहूया. झेल होऊ शकतो का. येस, तिकडनं धावत आलाय काऊ कॉर्नरवरून परंतु झेल मात्र तिकडे सुटलाय. बराचसा पल्ला गाठावा लागला होता. 30 यार्ड सर्कलच्या अगदी जवळ यायला लागलं होतं. कारण यष्टीरक्षकाने अगोदरच सगळ्या खेळाडूंना बाउंड्री पर्यंत बाउंड्रीची जी स्कीप आहे जी आपल्याला माहित असेल पूर्ण त्या लाईन पर्यंत ठेवलं होतं त्याच्यामुळे यायला थोडासा वेळ लागला. परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीये. चेंडू बराच वेळ हवेत होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विश्वनाथ पुजारी. अजूनही फिल्डिंग मध्ये परिवर्तन. प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा घेण्याचा मानस यशस्वी होते. पुन्हा एकदा चेंडू तटवलाय. चेंडू हवेत आहे. खेळाडू त्याच्या खाली आहे का पाहूया का. सेफ नो मॅन्स लँड मध्ये गेलाय. एका धावेत समाधान मानावं लागलं नाही. शेवटी संकेत सुळे आता आलाय मात्र फलंदाजीला. बऱ्याच वेळाने समोरून तो गेम बघत होता, समोरून खेळ बघत होता, फटकेबाजी बघत होता. आता मात्र बारी आहे त्याची. संकेत सुळे आपल्या संघासाठी काय करतो ते पाहूया. सलामीसाठी आला होता, अजूनही मैदानात उपस्थित आहे. अगदी फटका चांगला पुन्हा एकदा गेलाय तो लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. पाहावं लागेल परंतु तिकडे सेफ कॉल दिलाय. सेफ झोन मध्ये दोघे. खरोखरच व्यवस्थापकांचेही आभार मानावे लागतील. शिवनेरी संघाचे अमोल डेकाटे साहेब असू दे किंवा अजिंक्य ताराचे राजेश शिराळ साहेब, आपले खूप खूप आभार. ज्या प्रकारचं व्यवस्थापन आपल्या संघासाठी करताय खरोखरच वाखाणण्याजोगं व्यवस्थापन आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन बॉल लपेटायचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न मात्र चांगल्या गोलंदाजीच्या मुळे फसलाय. परिणामस्वरूपी षटक क्रमांक 3 होतोय समाप्त.
धावसंख्या झाली होती 32, फक्त 6 धावा या षटकामध्ये आल्या. म्हणजे कुठेतरी चांगल्या प्रकारची किफायतशीर गोलंदाजी विश्वनाथ पुजारीकडून करण्यात आली. असंच सातत्य पुढच्या 3 षटकामध्ये ठेवतात का ते पाहूया. वाटत होतं थोड्या वेळासाठी जर याच्यावरही हाणामारी झाली असती तरी धावसंख्या नक्कीच 45च्या घरात पोहोचली असती कदाचित, परंतु तसं काही होताना दिसत नाही. विश्वनाथ पुजारीचं अप्रतिम षटक आपण पाहिलं. बरंचसं काम होतं व्यवस्थापनाचं आणि त्याचं काम मात्र त्याचा तो संघमालक आणि कर्णधार यांच्यावर न टाकता व्यवस्थापक यांची नियुक्ती केली होती. किल्ले प्रतापगडचे विकास पावसकर असतील, तोरणा संघाचे सौरभ सोनटक्के असतील, पन्हाळा संघाचे महेश देशपांडे, कोंढाणाचे बापू कोळी साहेब असतील, रायगड संघाचे कुणाल दरेकर सर असतील किंवा पुरंदर संघाचे कृष्णकांत नवले सर असतील, या सगळ्या व्यवस्थापकांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आभार. बराचसा लोड असतो, बराचसा आपल्याला माहिती असेल जेव्हा मॅचेस होतात, जेव्हा सामने होतात तेव्हा ज्यांचं जे प्रेशर असतं ते कर्णधार आणि संघमालकावर असतं, परंतु व्यवस्थापक जर आपल्याकडे असेल तर ते प्रेशर 50%हून अधिक कमी होतं. दत्तात्रय ब्राह्मणे आपल्याला दिसतात ऑन स्क्रीन. पहिला चेंडू, संकेत सुळे तयार, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. एका धावेत समाधान मानावं लागेल. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन, राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साईड टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया योगेश जंगलेकडून. ज्या प्रकारे लेग साईड मगातपासून त्यांनी बऱ्याच वेळेला योगेशने प्रयत्न केला आणि त्याच्यात यशस्वी झाला, परंतु आता फुल आर्म ॲक्शन आपण बघताय. दत्तात्रय ब्राह्मणे चेंडू तटवण्याचा, त्याच दिशेमध्ये तटवण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप, फक्त पोझिशनिंग केलं स्वतःला. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. चांगला कमबॅक आपल्याला किल्ले पुरंदर कडून पाहायला मिळतोय, किल्ले पुरंदरच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळतोय. महागड्या षटकानंतर किफायतशीर षटकं, आपल्या संघाला हवी तशी षटकं, हवी तसे चेंडू आता बघायला मिळतात आपल्याला. पुढचा चेंडू, फुट मुवमेंट नाहीये परंतु मात्र स्वैर मारा होतोय. ज्या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर जेव्हा म्हणजे ऑफस्टमच्या बाहेर जेव्हा चेंडू ट्रॅव्हल करतोय, योगेश कुठेतरी अडकल्यासारखं वाटतंय. अगोदरच जेव्हा तो स्वतःला पोझिशनिंग करतो तेव्हाही मात्र तिकडे तसाच स्टेबल राहतो आणि त्याच्या परिणामस्वरूपी ते निर्धाव चेंडू जातात. ह्यापूर्वीचे जे चेंडू आले होते अगदी मिडल आणि लेग स्टंपच्या दिशेमध्ये आले होते, ज्याला चांगला त्यांनी रिझल्ट दिला, चांगला न्याय दिला चौकाराच्या दिशेमध्ये तटवून. परंतु आता मात्र जेव्हा ऑफ स्टंपच्या बाहेर जेव्हा चेंडू ट्रॅव्हल होतात तेव्हा मात्र कुठेतरी बांधल्यासारखे होते, पाय जखडल्यासारखे होत आहेत. यावेळेला मात्र तिकडनं चेंडू पुन्हा लपेटलाय, गेलाय तो मिड विकेटच्या दिशेमध्ये. चांगलं तिथे क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. उपांत्य फेरीचा सामना हे मात्र सगळे क्षेत्ररक्षक ओळखून आहे, कुठल्याही प्रकारची चुकी मात्र क्षेत्ररक्षकांकडून होताना दिसत नाहीये. 2 धावा आणखी आपल्या संघासाठी जमवल्यात, त्या म्हणजे योगेश जंगलेनी अप्रतिम फलंदाजी करतोय. संकेत सुळेला अजूनही हात खोलण्याचा किंवा हात उघडण्याचा अजूनही चान्स मिळालेला नाही, कारण बऱ्याच वेळा बरेचसे चेंडू मात्र योगेशकडेच जात आहेत. पुढचा चेंडू, दत्तात्रय ब्राह्मणे तयार, गोलंदाजी मार्कवर, सामना करण्यासाठी योगेश जंगले तयार. फटका चांगला स्क्वेअरच्या दिशेमध्ये, चांगलं त्याला ट्रॅव्हल करतो, चौकाराच्या दिशेमध्ये जातो, खणखणीत चौकार येतो. ज्या वेळेला मिडल आणि लेग स्टंपला बॉल मिळेल योगेशला, नक्कीच चौकाराच्या दिशेमध्ये जाईल. कारण स्वीप जर आपण बघितलं यापूर्वीही असेच झाले होते. जे चेंडू ह्यापूर्वीच्या विश्लेषणामध्ये मी हेच सांगत होतो, जेव्हा मिडल आणि लेग स्टंपला जेव्हा आपल्याला चेंडू मिळेल तेव्हा तो चौकाराच्या दिशेमध्ये जाईल. योगेश त्याला चांगला न्याय देतोय, आणखी एक चौकार येतोय. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन योगेश जंगलेकडून. 2 गडी बाद झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर मात्र गडी बाद झाला होता. त्याच्यानंतर आपल्या संघाची स्थिती व्यवस्थितरित्या त्याने सांभाळली. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड होताना दिसते संकेत आणि योगेश मध्ये. पाहावं लागेल एक एक्स्ट्रा खेळाडू मात्र कर्णधाराच्या मनात आहे की एक एक्स्ट्रा खेळाडू तिकडे घ्यावा असं वाटतंय, परंतु अजूनही सगळ्यांना चौकाराच्या दिशेमध्ये पुश करण्यात येते. म्हणजे 2 धावा घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. 38 सर्कलमध्ये आता आपल्याला फक्त आणि फक्त गोलंदाज आणि विकेट किपरच दिसतो. आणि एक जो थर्ड मॅनचा जो खेळाडू आहे, स्लिप म्हणू शकतो आपण त्याला, थर्ड मॅनला एक खेळाडू तिकडे तैनात केलाय. पुन्हा एकदा तोच रिझल्ट, आउटसाइड द ऑफ स्टंप आणि योगेश साहेब तिकडे स्तब्ध. निर्धाव चेंडू येतोय. दत्तात्रय ब्राह्मणे पुढच्या चेंडूसाठी मार्गस्थ होत आहेत. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू गेलाय, चांगला तिथे खेळाडू तैनात केलाय, अप्रतिम. परंतु ह्यावेळेला मात्र थोडंसं फंबल झालं, मिसफील्ड झालं. 2 धावा संघाच्या खात्यात जमा झाल्यात. मगाशीच मी म्हटलं होतं 38 सर्कलच्या बाहेर खेळाडू तैनात केल्यामुळे या 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. धावसंख्या झाली ती 42. षटक क्रमांक 4 होते समाप्त.
सुंदर आयोजन आपण बघितलं तर मास्टर्स प्रीमियर लीगचं सगळ्या व्यवस्थापकांचे आपण आभार मानलेले आहेत. पुन्हा एकदा आपण त्यांचे आभार मानूया. जे व्यवस्थापक लाभले आहेत प्रत्येक संघाला, शिवनेरी संघाला अमोल डेकाटे साहेब. धावसंख्या झाली ती 42-42. प्रतापगड संघाचे विकास पावसकर, पन्हाळा संघाचे महेश देशपांडे सर, रायगड संघाचे कुणाल दरेकर साहेब, अजिंक्यतारा संघाचे राजेश शिराळ साहेब, तोरणा संघाचे सौरभ सोनटक्के साहेब, कोंढाणा संघाचे बापूस कोळी साहेब, पुरंदर संघाचे कृष्णकांत नवले साहेब, या सगळ्या व्यवस्थापकांचं मास्टर्स प्रीमियर लीगच्या सर्व कमिटी मेंबर्स कडून खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या झाली ती 42. 4 षटकांचा खेळ संपलाय. हाणामारीचं षटक कदाचित सुरू होईल आणि ही धावसंख्या 60च्या वर जर न्यायची असेल तर काउंटर अटॅकला सुरुवात केली पाहिजे होती. गोलंदाजी मात्र आतापर्यंत 3 षटकांमध्ये पहिली 2 षटकं जर सोडली तर जी आत्ताची 2 षटकं होती ती किफायतशीर गोलंदाजी होती. म्हणजे आपण बघू शकता पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 17, तिसऱ्या षटकामध्ये 6 आणि चौथ्या षटकामध्ये 10 अशी त्याची रूपरेषा राहिलेली आहे. परंतु अजूनही सगळ्यांचं लक्ष संकेत सोळेकडे फार अपेक्षा आहेत संकेत सोळेकडे, कारण अजूनपर्यंत त्याच्याकडे जास्त फलंदाजी आली नाही. कदाचित जे हाणामारीची षटकं आता कालपर्यंतच्या 2 दिवसामध्ये आपण संकेत सोळेच्या बॅटमधून जे चौकार आणि षटकार बघितले, कदाचित ते आता येऊ शकतात. विश्वनाथ पुजारी याला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय. पाहावं लागेल संकेत सोळे आपल्या संघासाठी काय करतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी किती धावसंख्या आता किल्ले पुरंदर, माफ करा किल्ले पन्हाळा, किती आपल्या धावसंख्या आपल्या संघासाठी कमवतोय ते पाहूया. थोडंसं आपण बघू शकता पॉइंट कव्हर घेतलाय, एक एक्स्ट्रा कव्हर अगदी डीप मध्ये लॉंग ऑफचा खेळाडू. विश्वनाथ पुजारीचा पहिला चेंडू, संकेत सोळे तयार होते. काउंटर अटॅक होतो का ते पाहूया. स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न, परंतु अप्रतिम गोलंदाजीचा प्रदर्शन. चेंडू मात्र आतमध्ये आणलाय तो म्हणजे ऑफ कटर. थोडासा संकेत सोळे स्टेप आउट होऊन त्याला फक्त पंच करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेमध्ये फसलाय. एक निर्धाव चेंडू होते. अप्रतिम गोलंदाजी विश्वनाथ पुजारजी, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. एवढा अनुभव मात्र आहे विश्वनाथकडे. टप्प्यामध्ये चांगले व्हेरिएशन दिसते आपल्याला, वेगामध्येही व्हेरिएशन दिसते. कर्णधाराने त्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे ही काउंटर अटॅकच्या षटकाची. चेंडू क्रमांक 2 चांगला रनअप, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्टिकरवर कदाचित मला वाटतं पुढे चेंडू लागला आणि एक धाव मात्र तिकडे नक्कीच मिळेल. एका धावेत समाधान मानावं लागेल. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. योगेश मात्र आपलं काम करतोय. ज्या वेळेला चेंडू मात्र लेग साईडला येतात ते चेंडू मात्र तटवतोय. पाहावं लागेल गोलंदाजी ऑफ साईडला होते का. विश्वनाथ पुन्हा एकदा तयार, सामना करतोय योगेश. काय गोलंदाजी मात्र तिकडे होतोय. पंचांनी मात्र स्वैर मारा घोषित केलाय. चान्स देत नाहीयेत. त्यांना माहिती आहे योगेश हा लेग साईडचा बादशाह आहे, तर बादशाची विरासत मोडून काढण्यासाठी आपल्याला ऑफ साईडला चेंडू मात्र ठेवावे लागतील. एखादा वाईट गेला तरी काही हरकत नाहीये, कारण आपली जी गोलंदाजीची जी सरासरी आहे, जे धावा आपण दिल्यात त्या खरोखरच वाखाणण्याजोग्या आहेत. पुढचा चेंडू विश्वनाथचा पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न. स्वैर माराच्या दिशेने चेंडू मात्र जातोय. अवांतर धाव येते. धावसंख्येत होतोय 1 ने वाढ. 2 बॅक टू बॅक वाईट आलेत. कुठेतरी आता दबाव दिसतोय त्या योगेशच्या फटक्यांमध्ये, कारण माहिती आहे जर समोर ठेवलं तर योगेश हा चेंडू नक्की तटवणार. परंतु पाहूया विश्वनाथ पुजारी पुढच्या चेंडूसाठी काय करतोय. अजूनपर्यंत एकच चेंडू झालाय, त्याच्यानंतर 2 बॅक टू बॅक वाईट आलेत. फटका चांगला आहे. चेंडू थेट जातोय मैदानाच्या दिशेमध्ये, परंतु तिकडे मात्र झेल सुटलाय. परंतु फिल्डिंग मात्र तिकडे झालेली आहे का ते मात्र आमच्या पंचचा तपासतायत. आणि अप्रतिमरित्या मात्र अगदी वेगाने चेंडू त्यांच्यापर्यंत डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जो खेळाडू आहे त्याच्याकडे झेपावला होता. दत्तात्रय ब्राह्मणे आहेत तिकडे, स्वतः भिंत उभी केली. एक बेस्ट फिल्डर तिकडे त्यांनी उभा केलाय. झेल मात्र सुटला, परंतु 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या. गोलंदाजी तेवढीच चांगली झाली, क्षेत्ररक्षणही तेवढेच चांगले करतायत. हो 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 असा चेंडूची गरज होती असं यष्टीरक्षक सांगताय. बरोबर आहे, निर्धाव चेंडू येते. प्रत्येक चेंडू मात्र कुठेतरी बॅकफुटला ढकलत देतो तो म्हणजे किल्ले पन्हाळा संघाला. अशा वेळेला वाईड आल्यानंतर 2 जर आपण निर्धाव चेंडू गेले तर आपल्या धावसंख्या ती मात्र तिकडे कुठेतरी कव्हर होताना दिसते. पुढचा चेंडू विश्वनाथचा सामना करण्यासाठी योगेश पुन्हा सज्ज होते. पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा मारा आणि पायाला सिमेंट किंवा खिळे
लागल्यासारखे मात्र आपल्याला योगेश जंगले दिसतोय. झोन आहे लेग साइड झोन, परंतु ऑफ साइडला जर चेंडू आला तर अगदी शून्यातून सुरू करावं लागतंय. काय गोलंदाजी मात्र होताना दिसते ती म्हणजे विश्वनाथ पुजारीकडून. पुन्हा एकदा योगेशसाठी दॅट्स टाइम. पुन्हा एकदा आपली ऑफ आणि मिडल स्टिक घेऊन गेलाय. काय गोलंदाजी विश्वनाथ पुजारीची. बॅटचा लिफ्ट चांगला होता, परंतु गोलंदाज तितकाच मात्र चाणाक्ष चतुर विश्वनाथ पुजारी. गडी बाद होतोय योगेश जंगले. एक हादरा मात्र बसताना दिसतोय तो म्हणजे किल्ले पन्हाळा संघाला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 47. वैयक्तिक 23 धावा योगेश जंगले याने केल्या, कारण त्याचं 47 धावसंख्या झाले. 47 वैयक्तिक 23 धावा योगेश जंगलेने केल्या. आल्यापासून पहिल्या चेंडूपासून त्याने हाणामारी चालू केली होती आणि त्याचा फायदा मात्र त्याच्या संघाला झाला. विकेट मात्र लेट आली, पण तो गोलंदाजीला मात्र 100 पैकी 100 मार्क. लास्ट ओव्हर आहे ना, ओव्हर झाले ना. सचिन जाधव बॉलर 47. गोलंदाजी मार्गावर आपल्याला संघासाठी शेवटचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना दिसत आहेत ते म्हणजे सचिन जाधव. आणि पन्हाळा संघाची दुधारी तलवार आपल्याला फलंदाजी मार्गावर दिसते ती म्हणजे अनिकेत पाटील. सचिन जाधवचा पहिला चेंडू सामना करण्यासाठी अनिकेत पाटील तयार. धावसंख्या झाली ती 47. पाहावं लागेल धावसंख्या 60च्या पार नेऊ शकतात का. पहिला चेंडू सचिन जाधव. तो अनिकेत. चांगला चेंडू मात्र तिकडे यॉर्क केलाय. खोलात टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेमध्ये जातोय. एक धाव मात्र तिकडे घेतल्या. दुसऱ्या धावेचाही चांगला यशस्वी प्रयत्न. अगदी लेझी मात्र खेळाडू तिकडे आहे असं वाटलं होतं, प्रॅक्टिस जशी चालावी तसं. आणि 2 धावा मात्र तिकडे आल्यात. पहिल्या चेंडू 2 धावा आल्या. थोडासा नाखुश गोलंदाज, कारण माहिती आहे ही एकच धाव होती. अगदी हलक्या हाताने चालत मात्र ते धावा पूर्ण केल्या. सचिनचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अनिकेत तयार. फटका चांगला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. दत्तात्रय ब्राह्मणे आपल्याला तिकडे दिसत आहेत. पुन्हा एकदा चांगला थ्रो, परंतु 2 धावा मात्र तिकडे आल्यात. आणखी 2 धावा आपल्या संघासाठी तिकडे मात्र वाचवल्यात. बराचसा एरिया कव्हर केला होता. धावसंख्या झाली ती 51. दत्तात्रय ब्राह्मणे यांनी बऱ्याच धावा आपल्या संघासाठी, कमीत कमी 6 ते 7 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवल्यात. थोडस मात्र क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येते. एक खेळाडू मात्र एक्स्ट्रा तिथे घेण्यात येतो. माहिती आहे अनिकेतचा तो झोन आहे. बॅट मध्ये आला तर देदान सुटेगिरान थेट मैदानाच्या बाहेरून जाऊन बॉल आणावे लागतील. चेंडू क्रमांक 3 सचिन जाधवचा. पुन्हा एकदा अनिकेत तयार. संकेत तयार. यावेळेला मात्र गेलाय तो चौकाराच्या दिशेमध्ये. संकेतच्या बॅटमधून येतो एक पॉइंटच्या दिशेमध्ये. खणखणीत चौकार, सीमारेखा पार. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. आता मात्र संकेत ज्या धावांची आवश्यकता होती शेवटच्या षटकांमध्ये त्या धावा मात्र संकेतच्या बॅटमधून येताना दिसतात, कारण बऱ्याच वेळा संकेत सुळे 9 चेंडू 16 धावा आतापर्यंत संकेत याने कमावल्यात. सुंदर फलंदाजी. आता मगाशी मी सांगितलं होतं अगदी 9च चेंडू त्याच्या वाट्याला आल्यात आतापर्यंत. जे 36 चेंडू त्याच्यामध्ये 9 चेंडू फक्त संकेत सुळेच्या वाट्यामध्ये आले. त्याच्यामध्ये तो ते कार्यानामे करून दाखवते आणि त्याच्यामध्ये जर शेवटचं षटक असेल तर अटॅक तर नक्कीच होईल संकेत कडून. आणि समोर अनिकेत तर आहेतच. किल्ले कोंढाणा आणि किल्ले रायगड कर्णधार कृपया करून आपण मंचकाजवळ यायचंय. किल्ले कोंढाणा कर्णधार आणि किल्ले रायगड आपण तयारीत राहायचंय. आपला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. विनंती करत आपण मंचकाजवळ यायचंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकेतसाठी. सचिन जाधव तयार. गोलंदाजी मार्कवर.
चिपवून आणण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू पुन्हा एकदा गेला, खेळाडू तिकडे तैनात आहे, प्रोटेक्शन आहे, एक धाव मात्र तिकडे घेतली आहे, पुन्हा दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न, काय मात्र फलंदाजी होते, काय मात्र तिकडे धाव घेतली जाते, चोरटी धाव, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, दोघांचं चांगलं कॉम्बिनेशन आपण बघू शकता. जबरदस्त कॉल, प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा आणि त्याची सुरुवात मात्र भूषण यांच्याकडून जेव्हा पहिला चेंडू निसटला होता किंवा हलका थ्रोट केला होता त्याच्यानंतर अनिकेत तर फ्रेश लेग्स आहेच आणि जरी आपण संकेतचं जरी बघितलं तरी त्यालाही फ्रेश लेग्स म्हणावं लागेल कारण जास्त चेंडू तर खेळला नव्हता. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेमध्ये गेलाय, एक धाव तिकडे घेतली, दुसऱ्या धावेसाठी स्वतःला मात्र अनिकेत घेणारच धाव कारण जस्ट आलाय, धावणार दमलेला नाही आहे, फ्रेश लेग्स यालाच म्हणतात. नॉन स्ट्रायकर कडूनही तो आपली कामगिरी बजावतोय, फलंदाजी जरी आली नसली तरी मात्र नॉन स्ट्रायकर कडून आपली ती कामगिरी बजावताना दिसतोय. चेक. धन्यवाद. तर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे या ठिकाणी. नुकतंच ज्यांचं आपल्याला मध्ये शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्माननीय ठाकूर साहेब आपल्या बोईवाडा पोलीस स्टेशनचे सिनियर PI पोलीस निरीक्षक आपल्याला पाहायला मिळतात. सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. मास्टर्स प्रीमियर लीग 2026 पर्व 4था या स्पर्धेमध्ये अगदी परवापासून आपण पाहतोय स्थानिक पोलीस स्थानक बोईवाडा पोलीस स्टेशन असेल, किडबाईनगर पोलीस स्टेशन असेल यांच्या माध्यमातून ज्या प्रकारचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला आपल्याला प्राप्त झालंय. ठाकूर साहेब आम्ही आपला मनपूर्वक आभारी आहोत आपल्या संपूर्ण डिपार्टमेंटचं आणि संपूर्ण पोलीस स्थानकातील सर्व सदस्यांचं. आणि आज खऱ्या अर्थाने आपला प्रजासत्ताक दिन आपले हे सर्व शूर जवान असतील अथवा पोलीस दलातील सर्वच अधिकारी असतील यांच्या माध्यमातून या देशाची जी अविरत सेवा केली जाते त्याबद्दल आम्ही शतशः आभार आहोत. दरम्यान इथे इनिंग समाप्त होते. धावसंख्या धावफलकावरती 63 आपल्याला पाहायला मिळते 6 षटकांच्या अखेरीस 64 धावांचं लक्ष असेल किल्ले पन्हाळा या संघाला या सामन्यामध्ये माफ करा पुरंदर संघाला विजयासाठी. दरम्यान मुख्य मंचाकडे आपण वळतो ज्या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय जयस्वानी साहेब यांना विनंती करेन, महेशजी जयस्वानी साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण ठाकूर साहेब जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. बोईवाडा पोलीस स्थानक सिनियर PI सन्माननीय ठाकूर साहेब यांचा आपण इथे शुभ सन्मान करतोय. आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन महेशजी जयस्वानी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी आदरयुक्त मान सन्मान जरूर केला जात आहे. ठाकूर साहेब आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक स्वागत देखील या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेची आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह देऊन देखील त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी जयस्वानी साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते हा सर्व शुभ सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह MPL 2026 सीझन 4 4थ्या पर्वाचं ही गोड आठवण ठाकूर साहेबांसाठी. पोलीस दलातील त्यांचं कार्य त्यांची सेवा आणि निश्चितच जे सहकार्य आपल्याला या संपूर्ण स्पर्धेच्या व्यवस्थापनासाठी लाभलं त्याबद्दल ठाकूर साहेब आपला पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. यानंतर विनंती असेल नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघनायकांना या आपण मुख्य मंचाकडे द्यायचं आहे. कोंडाणा संघाचे संघनायक त्याचसोबतच विनंती असेल रायगड संघाचे संघनायक अमोल सर उपस्थित राहा मुख्य मंचाच्या दिशेने. आणि त्याचसोबतच विनंती असणार आमची त्याचबरोबर मुख्य मंचावरती उपस्थित असणारे सन्मान्य श्री संतोषजी बोबडे सर, त्याचबरोबर श्री रंगाली सर आणि निश्चितच निलेशजी देशमुख सर यांचं देखील आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. त्यांचे देखील आभार. मी नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी विनंती करतो या किल्ले कोंडाणा संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर किल्ले रायगड संघाचे संघनायक अमोल सर विनंती असेल त्वरित या आपण मीडियरिंग मध्ये आपण टॉस करतो. अमोल सर प्लीज लवकर इथे वर मुख्य मंचावरती यायचं. विनंती असेल चला किल्ले पुरंदर संघ सलामीची जोडी मैदानात पाठवा. किल्ले पन्हाळा संघ विनंती असेल किल्ले पन्हाळा
क्षेत्ररक्षण मैदानात सजून घ्या. टीम मिटिंग मैदानात देखील होऊ शकेल. विनंती असेल आपले पंच त्या ठिकाणी सज्ज आहेत. चौथं पर्व मित्रांनो आपण पाहतोय. निश्चितच प्रत्येक पर्वानंतर ही स्पर्धा अधिकाधिक उत्तरोत्तर प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आज पुन्हा एकदा वर्तुळ पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. ठाकूर साहेब आपल्या माहितीसाठी पहिलं पर्व देखील या संपूर्ण स्पर्धेचं आपलं याच मैदानात दादा नायगाव मधील पुरंदर मैदानात पार पाडलं गेलं होतं. ते यशस्वी पर्व पार पाडलं गेलं. त्यानंतर या स्पर्धेने एक वेगळी ओळख या संपूर्ण परिवारामध्ये निर्माण केली. प्रत्येक खेळाडूमध्ये या स्पर्धेची ओढ निर्माण झाली. प्रत्येक खेळाडूसाठी ही स्पर्धा खेळणं एक स्वप्न तयार झालं. त्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करत आपलं नावलौकिक प्राप्त करण्याची वेगळी संधी त्यांना जरूर प्राप्त झाली. ही आपण ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते पुढच्या उपांत्य फेरीच्या सामन्याचा इथे नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा सामना क्रमांक 2. या आपण या ठिकाणी सन्माननीय ठाकूर साहेब बोईवाडा पोलीस स्टेशन सिनियर PI ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करतो. सर तिकडे काय किल्ले पन्हाळा विरुद्ध माफ करा किल्ले कोंढाणा विरुद्ध किल्ले रायगड या दोन संघांच्या सोबत आपण पाहतो ठाकूर साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. उपांत्य फेरीचा सामना क्रमांक 2. सन्मान्य श्री दत्तात्रय ठाकूर साहेब जे आपल्या सोबत जोडले जात आहेत. भोईवाडा पोलीस स्थानक सिनियर PI. MPL इज अ कॉल 2026. निश्चितच नाणेफेकीचा कौल लागला जातो तो किल्ले रायगड संघाच्या बाजूने. अमोल सर निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करणार सेमीफायनलमध्ये. अमोल सर तुमचा प्रवास या स्पर्धेतील खूप चांगला राहिला आहे. विशेषतः तुमचा खेळ पाहण्यासाठी आमचे सर्व संघ मालक उत्सुक असतात. या स्पर्धेविषयी काय सांगाल आतापर्यंत आणि या सेमीफायनल मध्ये कितपत उत्सुक आहात? खूप जास्त उत्सुक आहो, पण जो चांगला खेळ आम्ही मागे केला त्याच्यापेक्षा आणखीन चांगला खेळ या मॅचमध्ये करू. आणि ही MPL चौथा पर्व विशेषतः एकदम चांगला झाला आहे, कारण की इथे प्रत्येक टीमनी एक एक मॅच जिंकली आहे. कालपर्यंत शेवटच्या मॅचपर्यंत माहीत नव्हतं की सेमीफायनलमध्ये कोण येणार. त्यामुळे सर्वात चांगला पर्व हा झाला आहे असं मला वाटतंय MPLचा. धन्यवाद अमोल सर आणि आपल्याला शुभेच्छा असतील या मॅचसाठी. दुसऱ्या बाजूला सुभाष आहेत. सुभाष एक यंग कॅप्टन म्हणून तू समोर येतोयस. खूप चांगली कामगिरी, स्वतःची टीमची देखील तेवढी चांगली कामगिरी आणि कोंढाणा संघ पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो की उपांत्य फेरीत दाखल झालाय. या सामन्याकडून या उपांत्य फेरीमध्ये अशा कोणत्या प्रकारच्या गोष्टी असतील त्याच्याकडे विशेष लक्ष देशील? तुझ्या टीमला या ठिकाणाहून काय संदेश देशील? टीमला एवढं सांगेल की कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस ड्रॉप करायचे नाही आहेत. आपल्याला काही करून रन्स अडवायचे आहेत, मिसफिल्ड नाही पाहिजेत आणि बॉलिंग आणि बॅटिंग ही अटॅकिंगच पाहिजेत. बस एवढं सांगेल. अगदी योग्य अभिनंदन तुझं आणि मनपूर्वक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. ठाकूर साहेब आपण या ठिकाणी आलात, मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार ठाकूर साहेब. निश्चितच मित्रांनो नाणेफेकीचा कौल इथे झालेला आहे. जो नाणेफेकीचा कौल जिंकला जातो किल्ले रायगड संघाच्या माध्यमातून आणि नाणेफेक जिंकत त्यांनी घेतले प्रथम क्षेत्ररक्षण. थँक्यू. दॅट्स इट फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू ओमकार. सुरू करूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. सामना बघत आहोत किल्ले पन्हाळा विरुद्ध किल्ले पुरंदर. सचिन पाटील सलामीची जोडी आणि स्वप्नील मिराशी मॅन फ्रॉम लालबाग. 2 मिनिटं घेऊन ठाकूर साहेब पुन्हा एकदा आपला मनपूर्वक आभार आणि सांगळे साहेब आपला देखील मनपूर्वक आभार. गेली 2 दिवस आपला देखील बोलाचं सहकार्य संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलंय आणि निश्चितच पुन्हा एकदा आपण वळतोय चालू सामन्याकडे. गोलंदाजी मार्गावर पहिला क्रमांकाचा षटक घेऊन येतो तो म्हणजे संतोष पेडामकर. आतापर्यंत गोलंदाजीत आपली चमक दाखवली सगळ्या लीग मॅचेस मध्ये. उपांत्य फेरीत पाहूया काय होते. तर आपल्याला माहित असेल आज आपल्या ह्या मास्टर्स प्रीमियर लीग मध्ये आज ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे श्री संतोष बोबडे सर, श्री रंगाली सर, श्री निलेश देशमुख सर, या तिघांचेही खूप 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 आभार आणि स्वागत आजच्या मास्टर्स प्रीमियर लीगच्या उपांत्य फेरी सामन्यामध्ये. संतोष पेडामकरचा पहिला चेंडू हलक्या हाताने मात्र फक्त दिशा दिली आहे, दिशादर्शक त्याला दिले. 1 धाव मात्र मिळाले. संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलंय सचिन पाटील याने. स्वप्नील मिराशीकडून खूप अपेक्षा
पाहावं लागेल ह्या अपेक्षा पूर्ण होतात का किल्ले पुरंदरचा एक खंद फलंदाज स्वप्नील मिराशी, संतोष पेडामकर चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा चांगला मात्र इथे बॅटची कडा घेतली आहे, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेक, थँक्यू. चालू सामन्याकडून थोडंसं आपण मुख्य मंचाकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी आपण उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. कंटिन्यू. सचिन पटेल साठी पुन्हा एकदा संतोष पेडामकर तयार. फटका चांगला गेलाय तो कव्हरच्या दिशेमध्ये. एक धाव मात्र तिकडे अडवण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो का पाहूया. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. सगळे खेळाडू आपण 38 सर्कल मध्ये बघताय. थोडंसं संयमी खेळी दोन्ही सलामवीरांकडून दिसते, कारण त्यांना माहिती आहे की ही जर जोडी शेवटपर्यंत टिकवायची असेल किंवा 3 षटकापर्यंत टिकवायची असेल तर मॅचचा कल मात्र आपल्या बाजूने लागू शकतो. स्वप्नील मिराशीची फलंदाजी आपण बऱ्याच वेळा बघितले, गोदरेज ग्राउंड असू दे, लालबागचं किंवा लालबागच्या लोकल स्पर्धा असू दे, स्वप्नील मिराशी हा नेहमीच सरस ठरलाय. परंतु पाहूया मास्टर्स प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत छाप छोडण्यात मात्र एखाद 1-2 सामने जर सोडले तर मात्र अपयशी ठरले. परंतु आता मात्र ती संधी चालून आले, सुवर्ण संधी चालून आले अंतिम सामन्यात धडक मारण्याची. पुन्हा एकदा ऑफसाईडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे ती दाद मागितली आहे. पंचांनी ही त्या दादला होकार दिलाय. स्वैर मारा, अवांतर धाव, वाईटचा इशारा. धावसंख्येत मात्र यावेळेला संतोष पेडामकरने वाढ करून दिली ती एका धावेने. 2 मिनिटं घेईन मनोज सर. मित्रांनो, सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ते 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं वलय ज्यांना प्राप्त असे नामांकित असे पंच, आणि केवळ पंच नाही तर माझे खेळाडू देखील राहिलेत. आपण सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. विकेटची संधी आणि ते विकेट प्राप्त केली जाते. मोठा मासा गायला लागतोय. विकेटचं पतन होतंय. हा, ज्या प्रकारे मी उल्लेख करत होतो मित्रांनो, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला कल्याणी घोरपडे सर पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. सर्व संघ मालकांच्या माहितीसाठी कल्याणी घोरपडे सर स्वतः माजी क्रिकेटर आहेत. खूप चांगल्या प्रकारचे क्रिकेटर होते आणि टेनिस बोर्ड क्रिकेटमधील सर्वाधिक उंच जेवढ्या स्पर्धा झाल्या, सगळ्या ज्या सर्वोत्तम स्पर्धा आहेत त्या सगळ्या स्पर्धांमध्ये पंचांची भूमिका करताना आपल्याला ते पाहायला मिळतात. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL सारखी दर्जेदार आणि राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा भारतरत्न श्री सचिन रमेश तेंडुलकर यांच्या मार्फत जी भरवली जाते, त्या स्पर्धेतील एका संघाचे ते कोच देखील राहिलेत पहिल्या पर्वामध्ये आणि त्या संघाला त्यांनी विजेतेपद देखील मिळवून दिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला अमित गोरटकर सर पाहायला मिळतात. ते देखील तेवढेच उत्तम दर्जाचे उच्च दर्जाचे मुंबईतील नामांकित असे क्रिकेटपटू राहिलेले आहेत आणि आज पंचांच्या भूमिकेत देखील खूप चांगली कामगिरी करतात. त्याचसोबतच आपल्याला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सूर्यकांत आढाव सर पाहायला मिळतात. ते देखील दर्जेदार क्रिकेटर आज पंचांच्या भूमिकेत संपूर्ण मुंबईभरात आणि मुंबईच्या बाहेर देखील पाहायला मिळतात आणि स्वतः ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी देखील आहेत. दोन्ही आघाड्यांवरती खूप चांगल्या प्रकारचे कार्य त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. या तिन्ही पंचांचा देखील आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. बॉक्स धनोदमकर बरोबर बोललो असतो तेव्हा युट्यूबची व्यवस्था नव्हती, तेव्हा कल्याणी घोरपडे सर असू दे, अमित गोलतकर सर असू दे, या सगळ्यांच्या मॅचेस बघायला मात्र आपण तेव्हा लांब पर्यंत गेलेलो आहोत. सगळं श्रेय जाते प्रशांत म्हात्रे यांना. आम्हाला लहानपणापासून ते त्या मॅचेस बघायला घेऊन गेले. तर प्रशांत धन्यवाद. अशा मोठमोठ्या खेळाडूंच्या मॅचेस, राहुल 11 सारखी जी मोठा संघ होता त्यांच्या मॅचेस तू त्यांच्या स्वतः नाही खेळला, मंदार 11 सारख्या मोठ्या संघातून तू खेळलेस आणि हे जे संघ होते त्यांच्याकडून हे खेळलेले सगळ्या खेळाडूंच्या मॅचेस आम्ही लहानपणापासून बघितल्या आणि सगळं श्रेय मात्र प्रशांत म्हात्रे यांना जाते. तर धन्यवाद. पुन्हा वळूया एकदा आपण सामन्याकडे. हलक्या हाताने केलेला जेंटल पुश आपण बघितला. सागर गुप्ता मॅन इन फॉर्मात अशा वेळेला आलाय ज्या वेळेला संघाला सगळ्यात जास्त गरज होती. काल आपण त्याची फलंदाजी बघितली, ते 2 षटकार बघितले आणि त्याच्यानंतर मात्र संघ उपांत्य फेरीत दाखल होताना बघितला आणि असंच त्याची आपण फलंदाजी गेल्या वेळी नवी मुंबईला बघितली होती. अशाच वेळेला फॉर्मात आला होता आणि संघ मात्र पुढे आगेकूच करत राहिला. तर सागर गुप्ताचं पिचवर असणं फार महत्वाचं ठरतंय आणि त्याला साथ देण्यासाठी मात्र आपल्याला सचिन पाटील तर आहेतच. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या मात्र येऊन पोहोचली ती 5. स्वप्नील मिराशीचा विकेट मात्र गमावलाय. धावसंख्या अगदी किफायतशीर गोलंदाजी झाली. 5 या धावसंख्येवर येऊन थांबले. 1 गडी बाद.
संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं असे षटक घेऊन येतोय पन्हाळा संघातील दुधारी तलवार अनिकेत पाटील, जर्सी क्रमांक 47. गोलंदाजी मार्गावर अतिशय लांब असा रनअप सुरुवात करतील सागर गुप्तासाठी. चेंडू क्रमांक 1 मार्गस्थ होतोय. सागर गुप्ता ऑन स्ट्राईक. अगदी हलक्या हाताने पुन्हा एकदा रिस्पेक्ट दिलाय त्याला, पुश केलंय पॉइंटच्या दिशेमध्ये. एक धाव मात्र नक्कीच मिळते. सुंदर मात्र आपण बघतोय मॅचचा सामना आणि चांगलं आयोजन बघतोय. अगदी व्यावसायिक मॅच व्हाव्यात अशा मॅचेस मात्र आतापर्यंत होत आहेत. त्याच्यामध्ये अनेक व्यावसायिक खेळाडू आहेत, त्यानंतर नॉन प्रोफेशनल्स खेळाडू आहेत, परंतु आपले 100% आपल्या संघासाठी देतात हे फार महत्वाचं आहे. त्याच्या संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडू मात्र इथे आलेले आहेत. काही काय छत्रपती संभाजी महाराज नगर इकडूनही आलेले आहेत. आपण बघू शकता मास्टर्स प्रीमियर लीगचा दर्जा हा किती उच्च दर्जा आहे आणि गेली 4 पर्व दरवर्षीप्रमाणे वर्षानुवर्ष मात्र नवीन नवीन काहीतरी करण्याचा मानस असतो. क्रिकेटचे मैत्रीपूर्ण सामने असं याचं टॅगलाईन आहे. पुढचा अनिकेत पाटील गोलंदाजी मार्गावर पुन्हा तयार. यावेळेला मात्र थोडीशी मिसफिट होताना दिसते. खेळाडू बराचसा तिकडे पाठलाग करतोय, पायाने अडवण्याचा प्रयत्न फसलाय, गेलाय तो पॉइंट कव्हर रिजन मध्ये चौकारासाठी. चौकार क्रमांक 1 ह्या इनिंग मधील पहिला चौकार आलाय तो सचिन पाटीलच्या बॅटमधून. चेंडूला वेग मात्र तितका होता अनिकेत पाटीलच्या आणि त्याचा मात्र फायदा उचललाय. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. अशाच धावसंख्येची आवश्यकता आहे, कारण आपल्याला माहिती आहे विजयासाठी एकूण 64 धावा करायच्यात. खरं बघायला गेलं तर 11 धावा प्रत्येक षटकामागे 10.5चा जो रन रेट आहे ती सरासरी ती गाठायची. अनिकेत पाटील पाहूया काय आता करतोय. सचिन पाटील एक चौकार तर आलाय. पुन्हा एकदा अजूनही 38 सर्कलचा फायदा उचलतोय का. गोलंदाजी सुंदर होते, अप्रतिम होते, त्याच्यामध्ये कुठल्याही तीळ मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे यावेळेला मात्र तिकड्यात नुसतं तितके मात्र हा ना आणि थोडंसं मिसकम्युनिकेशन दोन्ही फलंदाजांमध्ये. अतिशय खराब थ्रो, विकेटची आवश्यकता होती आणि विकेट कोणाची होती तर सचिन पाटीलची. अगदी खराब थ्रो झाला होता. मला वाटतं थोडंसं याच्या पूर्वीच्या चेंडूमध्ये चेंडूमुळे कदाचित ते दबाव आला असेल. थोडेसे नाराज दिसतात यष्टीरक्षक, कारण त्यांना माहिती आहे किती महत्वाची विकेट होती. आणखी एक विकेट संधी होती, सुवर्ण संधी होती, ती सुवर्ण संधी मात्र गमावली आहे. आणि जेव्हा आपण बघता सागर गुप्ता आणि समोर जर सचिन पाटील असतील तर नक्कीच दोघांपैकी एकाची विकेट होणं फार महत्वाचं असतं. सागर कालच्या मॅचचा खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट ठरला होता. त्याची इनिंग महत्त्वपूर्ण ठरली होती. सामन्याला पूर्णतः कलाटणी दिली गेली होती. त्यामुळे तो की फॅक्टर आहेच या क्षणी पुरंदर संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सचिन पाटील देखील आहेत, सर्व वन ऑफ द मोस्ट डिसेंट बॅटर त्यांच्या टीम मधील. थोडासा दुखापतग्रस्त झालाय, लक्ष द्यावं विनंती असेल. तत्पूर्वी आपण मुख्य मंचाकडे वळतो, ज्या ठिकाणी आपण काही आभार व्यक्त करणार आहोत, काही सन्मान करणार आहोत. मी मोहनजी कोळी साहेबांना विनंती करेन, मोहनराव कोळे सर आणि अभय रामटेके सर या दोघांनाही विनंती करेन आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते आपण आपल्यासोबत उपस्थित सन्मान्य श्री संतोषजी बुबडे सर यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत, शुभ सन्मान करणार आहोत. आमच्या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान, शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. यस, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, त्याचबरोबर आपण सन्मान चिन्ह. इफ मेडिकल बॉक्सची फर्स्ट एड बॉक्सची आवश्यकता असेल तर कॉम्बॉक्स इथे आहे, ते स्प्रेची आवश्यकता असेल तर आपल्याकडे मिळेल. धन्यवाद संतोषजी बोबडे सर, मनपूर्वक आभार आपलं, आपण इथे उपस्थित राहिला. यानंतर मी उमेश वानखेडे साहेबांना विनंती करेन या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य श्री रंगाले सर यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. सन्मान्य श्री निलेशजी देशमुख सर यांना विनंती करेन या आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपला सन्मान. त्याचबरोबर विशालजी बिराजदार सर मी विनंती करेन आपण देखील आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. निलेश सरांचा, सन्मान्य श्री निलेश देशमुख सर ज्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आमच्या आणि या संपूर्ण स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह घेऊन MPLचा सिम्बॉल त्यामध्ये आपण कोरलेला पाहायला मिळतोय. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर मी विनंती करेन सन्मान्य श्री महेश जाधव सर यांना की या आपल्या शुभ हस्ते आपण पुढचा सन्मान करणार आहोत. सन्मान्य श्री आशिषजी चौधरी साहेब आपण यांचा सन्मान करायचा आहे. महेश जाधव सर या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. रामटेके सर
या आपल्या शुभ हस्ते पुन्हा एकदा आपण सन्मान करू. आले जाधव साहेब आलेले आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण आशिष चौधरी सरांचा इथे सन्मान करतोय पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन. आणि यानंतर मी विनंती करेन सन्मान्य श्री मिलिंदजी बोराडे सर या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत सोनेकर साहेबांचा. सन्मान्य श्री सोनेकर साहेबांचा सन्मान केला जाईल मिलिंदजी बोराडे सर यांच्या शुभ हस्ते. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा विशेष सन्मान मुख्य मंचकावरती. मी सर्वच मान्यवरांचा मनपूर्वक पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण वळूया मैदानाकडे. येस ओडू कॉम्बॉक्स. धन्यवाद ओमकार. उपस्थित सर्व पाहुण्यांचं, मंचकावरील पाहुण्यांचं खूप खूप आभार. आज आपण इथे आलात आणि आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल मास्टर्स प्रीमियर लीगच्या सर्व कमिटी मेंबर्स कडून आपलं शतशः आभार. पुन्हा एकदा वळूया आपण लाईव्ह मॅच कडे. धावसंख्या झाली ती 11. सागर गुप्ता ऑन स्ट्राईक. अनिकेत पाटील गोलंदाजी मार्कवर तयार, सामना करतोय आउटसाइड द ऑफ स्टंप जाऊन. शिपावून होण्याचा प्रयत्न हलक्या हाताने, मात्र थोडासा चेंडू वळवला आहे. लेग कटर आपण बघितलं आणि ह्यावेळेला मात्र तिकडे बघू शकता काय होत आहे तिकडे. असं वाटलं फुटबॉलची मॅच चालू आहे थोड्या वेळासाठी. आणि पवन वेगाने मात्र चेंडू ढकललाय. खेळाडू क्रमांक 12 मला वाटतं खेळतोय तो पुरंदर या संघाकडून. बाई ये स्पाय इन पुरंदर. म्हणजे असं वाटलं काही गरज तर नव्हतीच कदाचित. असं ती जी 38 सर्कल होती ती कदाचित बाउंड्रीची लाईन पवनला वाटली असेल. चेंडू अडवण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र फेकून दिला तो चौकाराच्या दिशेमध्ये. थँक्यू पवन. चला ठीक आहे, त्याला अप्रिशिएट करतायत, चुकी नाही असं सांगतात आणि की इट्स ओके सगळ्यांना समजवतात. अशी पाहिजे, अशी स्पोर्ट्समन स्पिरिट पाहिजे. बरोबर आहे, पुरंदरचा धुरंदर. धन्यवाद ओमकार. ओमकार ना बरंच काही सुस्त आपल्याला माहित असेल. अनिकेत पाटील पुन्हा एकदा तयार, समोर सागर गुप्ता. पुन्हा एकदा पॉइंट कव्हर रिजन मध्ये, परंतु यावेळेला स्वतःची मेहनत कामी आली आहे. चेंडू गेला चौकाराच्या दिशेने. मी ते सीमा रेखापार MPL चौकार. अनिकेत पाटीलचं महागडे षटक होतं समाप्त. एकूण 14 धावा मात्र या षटकामध्ये आल्या आणि धावा संख्या झाल्या 2 षटका अखेरीस ते म्हणजे 19. मी ह्या डिहायड्रेशनची गोष्ट करत होतो कारण काल सकाळी मी सांगितलं की सकाळी थोडंसं जी काही उन्हाचा कडाका वाढला होता त्यामुळे नक्कीच ते क्रॅम्पिंग्स होतात ते ह्यामुळेच होत असतात. तर मित्रांनो पाणी पित राहा आपण, कारण आपल्या मॅच आहे ओपन ग्राउंड मध्ये आहेत. तर जे आज व्यवस्थापक खरोखरच लाभले होते, सकाळपासून आपण त्यांची चर्चा करत होतो. कारण मगाशीच मी सांगितलं की संगमलक आणि कर्णधाराचा अधिक भार कमी करण्याचा प्रयत्न हा व्यवस्थापकाकडून केला जातो. तर शिवनेरी संघाचे व्यवस्थापक अमोल डेकाटे सर यांचं खूप खूप आभार. प्रतापगड संघाचे विकास पावसकर साहेब यांचे खूप खूप आभार. पन्हाळा संघाचे महेश देशपांडे. धावसंख्या झाली ती 19-19. महेश देशपांडे साहेब, त्याचप्रमाणे रायगडचे कुणाल दरेकर साहेब, राजेश शिराळ साहेब असतील, सौरभ सोनटक्के साहेब, कोंढाण्याचे बाबू कोळी साहेब आणि पुरंदरचे कृष्णकांत नवले साहेब या सर्व मॅनेजर्स म्हणजे व्यवस्थापकांचा खूप खूप आभार. MPLच्या सर्व कमिटी मेंबर्स कडून आपण आपला वेळ आपल्या संघांसाठी दिलात आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपला बराच मोठा हातभार आहे. तर थँक्यू व्हेरी मच सर्व व्यवस्थापकांचं. थोडंसं आता आपण बघताय गोलंदाजीमध्ये संतोष पेडामकर याला बघणार आहात आपण ऑन स्क्रीन. थोडंसं महागड्या षटकानंतर कुठेतरी ब्रेक लावण्याचा प्रयत्न, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा संतोष पेडामकरने दिल्या होत्या. आता मात्र पुन्हा एकदा त्याला पाचारण करण्यात आले. पाहावं लागेल किती धावा आपल्या संघासाठी संतोष पेडामकर मात्र थांबवू शकतो. गोलंदाजी मार्कवर तयार होतोय तो म्हणजे संतोष पेडामकर. समोर आहे सचिन पाटील. सचिन पाटील तर जास्त वेळ आपण मैदानात बघितलं तर ही धावसंख्या नक्कीच जेवढी धावसंख्या तेवढी मात्र अतिशय अपुरी वाटायला लागेल फलंदाजी संघाला म्हणजे किल्ले पुरंदरला. तर पहिला चेंडू संतोष पेडामकरचा सामना करण्यासाठी सचिन तयार. हलक्या हाताने पुन्हा एकदा सन्मान दिलाय तिला. कव्हर रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. एका धावेत समाधान मानावं लागेल. सचिनवर जबाबदारी सोपवल्या पुढच्या 5 चेंडूची पाहावं लागेल, कारण ज्या प्रकारची सचिनची फलंदाजी राहिली कालपासूनची हाणामारी
झोन आहे त्याचा लेग साईड, त्याच्यानंतर लॉंग ऑन हा मोठा झोन आहे सचिनचा. एक कव्हर पॉईंट पण त्याचा चांगला झोन आहे. जर चेंडू त्याच्या तडाख्यात आला तर नक्की तो सीमारेखा पार जातोय. थोडीशी टहाळणी करताना सागर, संतोष पेडामकर तयार. स्क्वेअर लेगच्या चेंडू दिशेमध्ये चेंडूने ट्रॅव्हल केलाय. एका धावेत समाधान मानावं लागेल. चांगल्या गोलंदाजीची हीच एक खासियत असते की आपल्या संघाला ज्या ज्या वेळेला गरज असेल त्या वेळेला मात्र धावसंख्या रोखण्यात यश आलं पाहिजे, गडी बाद करून देण्यात आले पाहिजे. आणि आता 2 चेंडूवर हेच होताना दिसते. संतोष पेडामकर आपल्या संघासाठी तीच आपण बघतात तोच रोल प्ले करतोय. तर पाहावं लागेल. अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया काय होतंय. थोडासा अटॅक होतोय का पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडवर जात आहेत फलंदाज. फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू, तिथेही प्रोटेक्शन ठेवलंय. खेळाडू तेवढाच मात्र अप्रतिम आहे. याला मात्र 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. थोडासा रन रेट जी धावगती होती ती रोखण्यात यश आले पहिल्या 3 चेंडूवर. सागर गुप्ता प्रयत्न करतोय का पाहूया. चेंडू क्रमांक 4 मार्गस्थ होईल संतोष पेडामकरचा. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न बघता. एक निर्धाव चेंडू होतोय. चेंडू पुन्हा लेग साइड, मग अशीच मी सांगितलं त्याचा झोन आहे सागर गुप्ताचा लेग साइड. त्याच्यानंतर लॉंग ऑन हा त्याच्या त्या झोन मध्ये किंवा त्या रेंज मध्ये जर चेंडू आला तर नक्कीच तो षटकाराच्या दिशेमध्ये जातो. परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप ज्या वेळेला संतोष पेडामकरने गोलंदाजी केली सगळ्या फलंदाजांना चांगला आपण त्याला बघितला होता. चांगला लेग कटर आहे त्याच्याकडे, ऑफ कटर दोन्ही आहेत त्याच्याकडे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु याला खोलात टाकलेला चेंडू अप्रतिमरित्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला थ्रो, चांगला शूट. तिकडे मात्र पंचांनी अपील केलंय, पंचांसाठी अपील केलंय यष्टीरक्षकाने. आणि मात्र सेफ झोन मध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, एक चोरटी धाव. परंतु तेवढंच चांगलं श्रेय द्यावं लागेल तर संतोष पेडामकरला. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला, क्षेत्ररक्षण केलं आणि चांगला मात्र तिकडे शूट बघायला मिळाला, चांगला थ्रो बघायला मिळाला स्टंपाच्या दिशेमध्ये, चांगलं यष्टीरक्षणही बघायला मिळालं. परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. परंतु धावसंख्या मात्र आता 1-1 ने पुढे सरकले. याच्या पूर्वीच्या षटकामध्ये मात्र हाणामारी झाली होती. पॉवर प्लेचा संपूर्णपणे उपयोग मात्र किल्ले पुरंदरने केला होता. चांगला कमबॅक आपल्याला म्हणावं लागेल संतोष पेडामकरच्या संघाचा, म्हणजे किल्ले पुरंदरचा. स्टेपवरून येण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र चांगलं यष्टीरक्षण आपण बघितलं, चांगलं फिल्डिंग बघितली. अशा प्रकारे पुन्हा एकदा किफायतशीर षटक संपलेलं आहे संतोष पेडामकरचं. फक्त आणि फक्त 4च धावा षटकामध्ये. टाळ्या झाल्या पाहिजे संतोष पेडामकरच्या ह्या गोलंदाजीसाठी. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. अप्रतिमरित्या संघाची धावसंख्या रोखण्यात यश आलंय. धावसंख्या मात्र येऊन ठेपली ती आणि ती फक्त 23 या धावसंख्येवर. 3 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. फलंदाजीसाठी अजूनही सचिन पाटील आणि सागर गुप्ता मैदानात उपस्थित. 18 चेंडूत 41 धावांचं आव्हान आता समोर आहे. इक्वेशन बनलेलं आहे 18 चेंडूत 41 धावा. पुरंदरचे हे धुरंदर पाहूया या धावा पूर्ण करतायत का. 18 चेंडूत 41 धावा. प्रत्येक कमीत कमी 2 षटकारांची आवश्यकता पुन्हा मॅच मध्ये येण्यासाठी. धावसंख्या झाली ती 23. 18 चेंडूत 41 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर कोण येतं ते पाहूया. अनिकेत पाटील याला मात्र प्रमाणापेक्षा जास्त रन्स मारले होते, धावा मारल्या होत्या. अगदी 14 धावा आल्या होत्या. आता ही गोलंदाजीसाठी कोणीतरी नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करतायत असं कर्णधारांच्या हावभावावरून वाटतंय आणि अत्यंत निर्णायक षटक असणार आहे. 4थं षटक आणि समोर आहे सागर गुप्ता. काल ज्याने एका हाती 2 षटकारांनी आपला सामना आपल्याकडे फिरवला होता असं सागर गुप्ता समोर आहे. षटक क्रमांक 4 हेमंत शिरसाट आलेत नवीन गोलंदाज. थोडस क्षेत्ररक्षणात आपण बघू शकता थोडासा बदल करण्यात येतोय. पॉइंट एक्स्ट्रा कव्हर आणि सगळे खेळाडू फक्त 4 खेळाडू 2 खेळाडू मात्र आपण माफ करा 4 खेळाडू आपल्याला 38 सर्कल मध्ये दिसत आहेत गोलंदाज आणि यष्टीरक्षक धरून. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र
धगधग वाढवत जाईल ती किल्ले पुरंदरची, हार्ट बीट्स वाढवत जाईल स्वतःला. मात्र कॉन्फिडन्स देताना पहिल्याच हेमंत शिरसाट पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होते. थोडंसं क्षेत्ररक्षणात अगदी जवळ पेढण्याचा प्रयत्न सागर गुप्ता. फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चेंडू हवेत टोलावलाय. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडूने ट्रॅव्हल केलाय. 1 धाव मात्र मिळाले आतापर्यंत. 2 चेंडू अप्रतिम चांगले चेंडू. एकच धाव पुढे सरकते. मोठा फटका येत नाहीये. थोडंसं आता प्रेशर मात्र किल्ले पुरंदरचं वाढत चाललंय. मोठ्या फटक्याची आवश्यकता, नितांत आवश्यकता. हेमंत शिरसाट पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर आपल्या ऍक्शन थ्रू. आणि काय चेंडू टाकलाय. फुलर लेनचा चेंडू अगदी हलक्या हाताने. आणि तिथे पुन्हा एकदा थर्ड मॅनचा जो खेळाडू आहे तो मात्र कुठेतरी आपल्याला स्ट्रगल करताना दिसतोय. त्याच्या पाठी आज मात्र चेंडू लागलाय. असं वाटतं लोहचुंबक शरीराला बांधून आलेत आणि एखादा चेंडू जसा जावा, लोखंडाचा गोळा जावा, तसा मात्र त्यांच्या पाठी आज चेंडू लागलाय. ज्या ठिकाणी फिल्डिंग पोझिशनिंग करण्यात येते तिकडे ते चेंडू जातोय. थोडंसं कर्णधार आहे मात्र तिकडे यष्टीरक्षक आहेत ते थोडं त्यांना सांगतात तुम्ही जरा सांभाळून खेळा. काय फटका आहे आणि काय झोन आहे आणि काय कॅच आहे. हेमंत शिरसाट यांना मिळाली विकेट. विकेट नंबर 2. आणि विकेट कोणाची मिळाली. इन्फॉर्म बॅटर सागर गुप्ता. काय गोलंदाजी झाली. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. किल्ले पन्हाळ्याची उपांत्य फेरीचा सामना हे पुरतं जाणले त्यांनी. त्याप्रमाणे मात्र फलंदाजी झाली आणि आता मात्र गोलंदाजी होते. हेमंत शिरसाट तेवढेच खुश. चेक. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण मुख्य मंचाकडे वळतो मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण काही सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय प्रशांत सरांना विनंती करेन आपण सन्माननीय महेश जाधव सर यांचा इथे विशेष सन्मान करायचा आहे. प्रशांत सर आपण आपल्या शुभ हस्ते महेश जाधव सर यांचा इथे विशेष सन्मान करायचा आहे. दरम्यान या कॅचसाठी सन्माननीय उमेश वानखेडे साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक इथे घोषित करण्यात आलंय अतुलसाठी. अतुल खूप चांगली कामगिरी. पुन्हा एकदा या आपण सन्मान करणार आहोत महेश जाधव सरांचा. प्रशांत सरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो या ठिकाणी. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा विशेष सन्मान करतोय. यानंतर मी विनंती करेन सन्माननीय बनिया सरांना या आपण सन्माननीय राहुल पाटील सरांचा देखील विशेष सन्मान करणार आहोत या ठिकाणी. बनिया सरांच्या शुभ हस्ते, सुरेन सरांच्या शुभ हस्ते आपण हा राहुल पाटील सरांचा विशेष सन्मान. छायाचित्रकार प्लीज. सर जरा प्लीज लवकर सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका सर. संकेत वेळ नाही आपल्याकडे. यानंतर मी विनंती करेन सन्माननीय दत्ता सरांना या आपण मिलिंदजी बोराडे सर यांचा सन्मान करायचं. सन्माननीय श्री मिलिंदजी बोराडे सर यांचा विशेष सन्मान करतो आपण मुख्यमंचाच्या दिशेने. फटका खूप चांगला पाहायला मिळतोय. काव कॉर्नर झोन मध्ये प्रयत्न प्रतिम परंतु चला सीमा पार. 1 बाउन्स चौकार. दरम्यान आपण माझ्या मुख्यमंचाकडे राहुल पाटील सरांचा देखील विशेष सन्मान केला गेलाय. त्याचबरोबर मिलिंद सरांचा देखील इथे आपण पाहतोय नुकताच सन्मान झालाय. धन्यवाद सर्वच मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मुख्य मैदानाच्या दिशेने अर्थातच खेळाच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. वडू मनोज सर. 13 चेंडू 35 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 35 धावांची आवश्यकता. 13 गेंदों में 35 रनों की आवश्यकता. शेवटचा चेंडू हेमंत शिरसाटचा. चांगला फटका आपण बघताय. कव्हर रिजन मध्ये गेला. पाहावं लागेल चौकार होऊ शकतो का. फटक्याला मात्र तेवढीच ताकद होती. 1 बाउंड्री. थोडस मात्र किफायतशीर षटकानंतर थोडस आणखी धावा मात्र मिळाल्यात. त्या म्हणजे हेमंत शिरसाटचा गडी बाद झाला सागर, परंतु त्याची जागा मात्र घेतली सचिन जाधवने. आपली कला कौशल्य दाखवताना सचिन जाधव दिसतोय. धावसंख्या आता वरून पोहोचली होती म्हणजे 33 या धावसंख्येवर. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके आणि किल्ले पुरंदर
अंतिम फेरीमध्ये जाऊ शकतो का या दोन मोठ्या फटक्यांनी? का किल्ले पन्हाळाची जी षटकं आहेत ती मात्र अशीच राहतील, जसं संतोष पेडमकरनी षटकं टाकली होती तशाच षटकांची आवश्यकता. आता मात्र मॅच अजूनही 50-50% मध्ये आहे, आपण बघू शकता. कारण सचिन पाटील दोन्ही सचिन मैदानात आहेत आणि जेव्हा सचिन असेल तर काय होतं ते सगळ्यांना माहिती आहे. आपण तेंडुलकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या मॅचेस बघितल्यात, तर हे दोन सचिन काय कमाल करतात पाहूया. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येतोय कारण अत्यंत विकेट महत्वाची आहे. बारा चेंडूत 31 धावांची आवश्यकता. अनिकेत पाटील सफसेकातील अनिकेत पाटील गोलंदाजीवर दिसतोय. आपल्याला थोडंसं महागडं षटक टाकलं होतं पहिलं षटक, स्वतःचं वैयक्तिक षटक, परंतु आता मात्र कमबॅक करण्याची संधी आहे आणि याच्यासाठी त्याला पाचारण करण्यात आले कर्णधाराकडून. अनिकेत पाटील समोर सचिन पाटील, कोण कातील ठरले पाहूया. दोघांमध्ये निर्णायक षटक म्हणायला हरकत नाहीये. पहिला चेंडू अनिकेत पाटीलचा, अगदी लांब असा रनअप. चेंडू मात्र तटवण्याचा प्रयत्न, चांगला मात्र चेंडू आपण बघू शकता. ऑफ कटर पुन्हा बॅटफुटला जाऊन फक्त बॅटीचा वल्ला फिरवला. चेंडू मात्र लांबलेला बॅटच्या रेंज पासून. निर्धाव चेंडू होतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र रिक्वायर्ड रन रेट वाढवत चालला तो किल्ले पुरंदरचा. संधी चालून आली आहे 2026 पर्व चौथ्याची आणि सुवर्ण संधी मात्र नक्कीच त्याला ही सुवर्ण संधी त्यांनी घेतली पाहिजे, त्याच्यावर अंमल केला पाहिजे. परंतु पहिला चेंडू मात्र निर्धाव. दोन मोठे फटके आहेत, पाहूया कोणाच्या बॅटमधून येत आहेत. का अनिकेत पाटील त्यांच्यावर हावी होतोय. चेंडू क्रमांक पण मार्गस्थ होतोय. फटका चांगला परंतु हवेत पाहावं लागेल. झेल होऊ शकतो, खेळाडू त्याच्या खाली आला, झेल मात्र तिकडे सुटलाय. सचिन पाटील दोन्ही सचिन जाधव मात्र तिकडे 2 धावा घेण्यात यशस्वी. तिसऱ्या धावासाठी मात्र सचिन जाधव यांनी स्वतःला पुश केलं. सचिन पाटील मात्र अर्ध्या पिच पर्यंत 3 धावा आपल्या संघासाठी कमावल्यात आणि खरोखरच श्रेय द्यावं लागेल त्या सचिन जाधवला. 2 धावांना आता त्यांनी 3 धावांमध्ये कन्वर्ट केलंय. तर आता मॅच बघता आपण पन्हाळा संघाचे जे संघमालक आहे अनिल अंकलंगी साहेब आणि त्याचप्रमाणे किल्ले पुरंदरच्या संघमालक आहेत म्हणजे श्रीमती मिनल जगताप आणि धीरज कुमार पंदिरकर, हेही मॅच बघतायत. त्यांना माहिती आहे मॅचचं काय सिच्युएशन चालू आहे, काय इक्वेशन चालू आहे. सर इज दिस रिटायर्ड आउट? हट, ओके फाईन. थोडीशी दुखापत झाली आहे. सचिन पाटील आणि रिटायर्ड बाहेर गेलाय तो, कारण माहिती आहे मगाशी त्याला थोडंसं क्रॅम्पिंग आलं होतं, त्याच्यामुळे आणखी ती इजा वाढू नये म्हणून त्याने स्वतः निर्णय घेतलाय आराम करण्याचा. फलंदाजी मार्फत त्याची जागा घेण्यासाठी भूषण पवार आलाय. सचिन जाधव पुढच्या चेंडूसाठी सज्ज, सामना करेल अनिकेत पाटील याचा. फटका चांगला आहे, पॉइंट रिजन मध्ये खेळाडू त्याच्या खाली आहे. झेल मात्र पुन्हा एकदा सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस आणि झेल सुटलाय आणि सगळ्यांची पुन्हा एकदा धगधग वाढली आहे. थोडंसं खराब प्रदर्शन होतं क्षेत्ररक्षकांकडून, परंतु आपण अनिकेतला बघू शकता अगदी कूल अँड काम आहे. सगळ्यांना मात्र तेवढं प्रोत्साहित करतो की काय नाही, इट्स ओके, तुम्ही पुन्हा कराल, कारण दोन्ही वेळेला असंच झालं होतं. कर्णधाराला हे सगळं करावं लागतं आणि अनिकेत तेच करताना दिसतोय. नाही तर उपांत्य फेरीमध्ये असं कोण करतं, थोडासा अँगर दिसतोच. पुन्हा एकदा अनिकेत पाटील. भूषण डाऊन द ट्रॅक जाऊन आउटसाइड द ऑफ स्टंप जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा बाईचा इशारा. 1 धाव मात्र मिळाले, परंतु आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. करो या मरोची परिस्थिती आहे. पुन्हा 1 वर्ष वाट बघावी लागेल. सचिन जाधव हा प्रयत्न करतो का पाहूया. इक्वेशन आपण पाहूया किती आतापर्यंत आमच्या गुणलेखकांकडून. आठ चेंडू 26 धावा. चांगली गोलंदाजी अनिकेत पाटील, दुधारी तलवार. काय गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पाटील केले पन्हाळाचा कर्णधार. अनिकेत पाटील याच्याकडून, माफ करा संतोष पेडामकर आहेत, अनिकेत पाटील कडून काय मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन कुठेतरी बांधून ठेवले आणि किल्ले पुरंदर
यांना मात्र आता प्रत्येक चेंडूच्या मागे मात्र धावा हव्याच आणि 2 मोठे फटके तर हवेत. आता मात्र 3 मोठे फटके हवेत, नाहीतर पुन्हा एकदा मास्टर्स प्रीमियर लीग पर्व 5 ची वाट बघावी लागेल. परंतु पाहूया, जोपर्यंत सचिन जाधव आहे तोपर्यंत मॅच मध्ये आहे. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल मात्र करतो चेंडू. पाहावं लागेल, पंचांकडे लक्ष गेलाय तो म्हणजे चौकाराच्या दिशेमध्ये. मी सांगितलं होतं, जोपर्यंत सचिन जाधव आहे तोपर्यंत संघ अजूनही जिवंत आहे. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 42. 6 चेंडूत 22 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 22 धावा. पाहावं लागेल आता स्ट्राईकवर मात्र भूषण पवार येईल. भूषणला हा प्रयत्न करायला पाहिजे, कारण प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर तटवल्याशिवाय आता पर्याय नाहीये. षटकार चौकार ठोकावेच लागतील, 1-2 ने आता काय होणार नाही. निश्चित मनोज सर, ज्या प्रकारचं इक्वेशन 6 चेंडू आणि 22 धावा, टेनिस क्रिकेट म्हटलं की 6 चेंडू 22 धावा प्रत्येक वेळी शक्य नाहीयेत, परंतु अशक्य देखील नाहीयेत. अनेक वेळा होताना देखील पाहायला मिळालंय. हे मैदान विशेषतः याचसाठी ओळखलं जातं की या ठिकाणी मोठमोठे फटके हे लिहिलेल्या फलंदाजांच्या माध्यमातून मारले जातात. 2 सेट बॅटर देखील मैदानात आहे. भूषणकडे ती कॅपेबिलिटी आहे. आपण काल भूषणचा खेळ पाहिलाय. सचिन जाधव ॲज अ फिनिशर म्हणून त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेला आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून देखील या स्पर्धेत प्रूव्ह केलंय. आणि खऱ्या अर्थाने पंदिरकर साहेब यांच्या जी भिस्त असणार आहे ती आपल्या कॅप्टनवरती असणार आहे. यावर्षी पंदिरकर साहेबांकडे एक लेडी लक आहे. आज आपण पाहतोय मिनिल जगताप मॅम ज्या संघासोबत जोडल्या गेल्या आहेत, त्यांचं लक देखील जोडलं गेलेलं या संघासोबत पाहायला मिळतंय. प्रथमतःच उपांत्य फेरीत खेळताना थोडासा दबाव असेल, परंतु सचिन सरांसारखा एक मातब्बर आणि अनुभवी खेळाडू खेळपट्टीवरती आहेत. हा, आणि काल आपण पाहिलं अजिंक्यतारा सारखा संघ आहे ज्यांनी चेस केलाय सक्सेसफुली 6 बॉल 22 धावांपर्यंतची. परंतु शेवटचं षटक महत्वाचं असतं, अत्यंत दडपणाचं असतं. आणि संकेत सुळे एक यंगस्टर स्टायलिश संकेत म्हणून त्या संपूर्ण MPL मध्ये ओळखला जातो. त्याच्या स्वतःवरती खांद्यावरती तो जबाबदारी घेतोय महत्वपूर्ण षटक हाताळण्याचं. 6 चेंडू आणि 22 धावा कसा राहील खेळ, या सामन्यातील विजयी संघ सरळ दाखल होणार तो अंतिम फेरीमध्ये. MPLच्या या पर्वातील विजयासाठी 1 पाऊल पुढे टाकताना पाहायला मिळणार आहे. दोन्ही जे संघ मालक आहेत, एका बाजूला अंकलकी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला पंढरकर साहेब. दोघांच्याही हृदयाची धडधड हार्टबीट्स आहे ते मात्र थोडे थोडे का होईना परंतु आता वाढताना पाहायला मिळत आहेत. जसे जसा सामना जवळ चाललाय. स्टार्ट पहिल्या चेंडूवरती इथे मात्र दांडी केली आहे गोल. त्रिफळा फलंदाज इथे भूषण मात्र होतात बाद. पाच चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आणि ह्या 22 धावा मात्र आता पाहावं लागेल. षटकार आता मात्र हवाई फायर फ्लाइट मोड उत्तुंग असे हे शब्द वापरायला भाग पाडावे लागतील आमच्या कॉमेंटेटर्सला आणि मला. तर पाहावं लागेल आता संपूर्ण ताकद बऱ्याच वर्षानंतर. आणि चंद्रकांत हंकार आलेत फलंदाजीसाठी. हुंकार भरावा लागेल त्यांना, फ्लाइट मोड ऑन करावा लागेल. 5 चेंडूत 22 धावांची आवश्यकता. स्टायलिश संकेत आणि पहिल्या चेंडूवर काम तमाम केले. पाहावं लागेल पुढचे 5 चेंडू अत्यंत महत्वाचे चेंडू. कुठला संघ 2027 ची वाट बघतोय ते पाहूया आणि कुठला संघ 2026 मध्ये जल्लोष करतो ते पाहूया. चेंडू क्रमांक 2 संकेत सुळे समोर आहे. चंद्रकांत हंकारे. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. थोडस क्षेत्ररक्षणात बदल. सगळे खेळाडू बाउंड्री लाईनच्या जवळ. फटका मात्र गेला तो लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. 1 धाव तिकडे घेतले आणि तिकडे मात्र योगेश जिथे आहे तिथे धावा मात्र रोखणं निश्चितच आहे, कारण कालपासून संपूर्ण समर्पण ज्याला म्हणतात 100% देणं संघासाठी क्षेत्ररक्षणात ते काम मात्र योगेशने केलंय. आणि आजही पुन्हा तसा सातत्यपूर्ण क्षेत्ररक्षक आपण बघू शकता. 3 झेल घेतले होते काल आणि आज मात्र संघासाठी आणखी 2 धावा अडवल्यात. पुढचा चेंडू संकेतचा, परंतु याला मात्र चेंडू जातोय सोहेल मारेच्या दिशेने. तीन धावा अडवले ते माफ करा योगेशने, कारण सचिन जाधव यांनी स्वतःवरती जबाबदारी घेतली मोठे फटके मारण्याची. 4 चेंडूत 20 धावा होतील का रे भावा. फटका चांगला पाहूया पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू गेलाय गेलाय गेलाय.
तिथे क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आहे. 2 धावा आल्यात, 3 चेंडू 18 धावा, 3 मोठे फटके, 3 षटकार, 3 षटकार मारावे लागतील. किल्ले पुरंदर ला संधी आहे का ते पाहूया. 3 चेंडूत 17 धावा. सचिन जाधव ही कमाल करू शकतात का? सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. पर्व 4 ही कमाल झाली तर. तीन चेंडू 16 धावा. कुठेतरी बनवायला दिसते आणि समोरच मात्र चेंडू टाकतोय. 3 चेंडू 16 धावा. फटका चांगला आहे. कवडी जिंकत गेलाय. खेळ तिथे तैनात आहे. आणि 2 मात्र मिळतात. इक्वेशन मात्र आता हाताच्या बाहेर. नाही, अजूनही हाताच्या बाहेर सांगता येणार नाही. ज्या प्रकारे संकेतची आता गोलंदाजी होते, 2 एक्स्ट्राज येऊ शकतात, त्यामुळे संकेतला फोकस करावा लागेल निश्चितच. 2 चेंडू 14 धावा. 7 परंतु संकेतने जर वाईडवर कंट्रोल केलं तर हा, निश्चितच कंट्रोल तुम्हाला नियंत्रण पाहिजे गोलंदाजीमध्ये. संकेतने त्याची लाईन सोडलेली नाहीये. यावेळी छेडछाड करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून झाला जरूर. ऑफ स्टिकच्या बाहेर जाऊन आणि या डॉट बॉलला ऑलमोस्ट पिक्चर क्लिअर केलाय. निश्चित अंकल साहेब आता मात्र अत्यंत खुश, आनंदात स्मित हास्य आता मात्र मोठ्या संकेत स्वतःचा इशाराचा आणि अंकल के साथ देखील प्रचंड खुश होतो. पुन्हा एकदा 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अंतिम फेरीत प्रवेश करताना बघायला मिळत आहे अंकल के साहेब आणि त्यांचा पुन्हा संघ. हे ग्राउंड त्यांच्यासाठी नक्की ठरलंय. साऊंड प्लीज. ग्राउंड त्यांच्यासाठीच होतं आणि आता आहे म्हणजे किती असू शकतं एखाद्याचं. अतिशय दर्जेदार खेळ. जिंकणार त्यांना 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 त्यांना